Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. 1 hour 1 टॉपिक या सिरीजमध्ये बघणार आहोत आपण पी ब्लॉक एलिमेंट. तर पी ब्लॉकमध्ये HSC बोर्डसाठी ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 हा आपल्या स्टडीसाठी आहे. जर वेटेज बघायला गेलो आपण तर विदाउट ऑप्शन हा 6 मार्कासाठी आहे, तर विथ ऑप्शन हा 8 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. तर आपण सुरुवात करूया. याच्यामधला पहिला ग्रुप ऑक्सिजन फॅमिली म्हणजे ग्रुप नंबर 16. ऑक्सिजन फॅमिलीमध्ये जर एलिमेंट्स बघायला गेला तर आपल्याकडे ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम आणि लिव्हरमोनियम हे एलिमेंट्स येतात. चाल्कोजनच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे आपण याला चाल्कोजन सुद्धा म्हणतोय. तर चाल्कोजन का म्हणतोय आपण तर बघा, ग्रीक वर्ड हा जो चाल्कोजन आहे याचं मीनिंग आहे आपल्याकडे ब्रास, आणि ब्रास हा जो ॲलॉय आहे हा कॉपरचा ॲलॉय आहे. आणि कॉपरच्या बऱ्याच मिनरल्समध्ये बघायला गेला म्हणजे तो त्याचा ऑक्साईड फॉर्म असू दे किंवा सल्फाईड फॉर्म असू दे, त्याच्यामध्ये हे कंपाऊंड्स मिळतात, म्हणजे हे एलिमेंट्स मिळतात आपल्याला इन द कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये. म्हणताना आपण याला चाल्कोजन्स म्हणतोय. पर्टिक्युलरली चाल्कोजन असं विचारात गेलं तर ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम हे जे 4 एलिमेंट्स आहेत यांना चाल्कोजनच्या कॅटेगरीमध्ये घेतलं जाते. ओके, तर हे जर बघायला गेला दे आर ऑकर इन ऑल्सो सेलेनाइड्स अँड टेलोराइड्स. हे सेलेनाइड अँड टेलोराइडच्या फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला मिळतात. सो ऑकरन्समध्ये बघायला गेला तर फर्स्ट जो एलिमेंट आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन बघायला गेला तर याच्यातला मोस्ट अबंडंट एलिमेंट आहे. त्याचा अबंडन्स जर तुम्ही बघायला गेला तर 20.90% बाय व्हॉल्यूम इन एअर, एअरमध्ये तो आहे. आणि बाय मास बघायला गेला तर तो 46.6% मध्ये प्रेझेंट असतोय. सल्फरचा अबंडन्स सगळ्यात कमी आहे, तर तो आहे आपल्याकडं 0.034% बाय मास इन अ कंबाईन स्टेट. मग ती कोणता कंबाईन फॉर्म आहे त्याचा तर एक आहे आपल्याकडे सल्फेट आणि दुसरा आहे सल्फाइड्स. बऱ्याच वेळेस आपल्याला एक्झाममध्ये याचे डायरेक्ट फॉर्म्युले विचारले जातात. तर सल्फेटच्या कॅटेगरीमध्ये पहिला जो आहे तो आहे आपल्याकडे जिप्सम, म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे CaSO4.2 टाइम्स H2. दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याकडे इप्सम, त्याचा फॉर्म्युला MgSO4.7 टाइम्स H2 आहे. आणि तिसरा फॉर्म्युला आहे आपल्याकडे बॅरेट, त्याचा फॉर्म्युला BaSO4. याच्यामध्ये सल्फेट म्हणजे मेन ग्रुप कोणता आहे तुमच्याकडं, हा SO4 जो आहे तो मेन ग्रुप आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे सल्फाइड. सल्फाइडमध्ये पहिला आहे आपल्याकडे गॅलेना, ज्याचा फॉर्म्युला आहे PbS. दुसरा आहे झिंक ब्लेंड, ज्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ZnS. आणि तिसरा आहे कॉपर पायराइट, ज्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे CuFeS2. तर बऱ्याच वेळेस आपल्याला हे फॉर्म्युले डायरेक्टली विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला या फॉर्म्युल्याकडे फोकस देऊन बघितलं पाहिजे. नंतर सेलेनियम फाउंड इन अ मेटल सेलेनाइड्स अँड टेलोराइड्स इन द सल्फाइड ओर, त्याच्या सल्फाइडच्या ओरमध्ये सुद्धा मिळतोय. पोलोनियम इज अ रेडिओ ॲक्टिव्ह, मोस्ट इम्पॉर्टंट. पोलोनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. आणि हा पोलोनियम कधी मिळतोय आपल्याला, पोलोनियम इज अ डीके प्रोडक्ट ऑफ, कुणाचा डीके झाल्यानंतर तर थोरियम आणि युरेनियमचा डीके प्रोडक्ट कोण असतो आपल्याला, हा मिळणारा तुमचा पोलोनियम असतोय. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट वन. नेक्स्ट बघतोय आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर पी ब्लॉकसाठी जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला गेला तर NS2 NP 1 to 6 म्हणजे NS कम्प्लिटली भरला असतोय. पण आपण पर्टिक्युलर बघतोय ग्रुप नंबर 16 साठी, त्यासाठी आपल्याकडे येतो NS2 NP4. याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम आणि पोलोनियम. याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू शकता. हे आपले नोबेल गॅस आहेत, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. इथं 2s2 2p4, सिंपली तुम्ही म्हणू शकता यासाठी 3s2 3p4, 4s2 4p4, 5s2 5p4 आणि 6s2 6p4 असं तुम्ही जनरली सिंपल वेमध्ये सांगू शकता. नेक्स्ट आहे आपल्याकडे फिजिकल स्टेट. या फिजिकल स्टेटमध्ये आपण जर बघायला गेला, ऑक्सिजन इज अ गॅस. हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन हा इथं हा गॅस म्हणून आहे. पण बाकीचे जर एलिमेंट्स बघायला गेला, अदर एलिमेंट्स आर सॉलिड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. ऑर्डिनरी टेम्परेचरला बाकीचे एलिमेंट्स ते कसे आहेत, सॉलिड्स आहेत. ही ऑक्सिजन बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. सो इट एक्झिस्ट ॲज अ डायटॉमिक. डायटॉमिक म्हणजे त्याचा फॉर्म कोणता आहे तर आपला O2 इज अ डायटॉमिक फॉर्म. ओके, इट हॅज ॲबिलिटी टू फॉर्म ppi बॉन्ड. आता ऑक्सिजनकडे जर तुम्ही बघायला गेला तर ऑक्सिजनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 1s2 2s2 2p4 ह्याच्याकडं डी ऑर्बिटल नसल्यामुळे हा फक्त आणि फक्त ppiच बॉन्डिंग शो करू शकतोय. नेक्स्ट आहे आपल्याकडे इट अंडरगोज वीक वंडरवॉल फोर्स. हा गॅस फॉर्ममध्ये असल्यामुळे याच्यामध्ये जो असणारा फोर्स आहे तो वीक वंडरवॉल फोर्स इथं काम करतोय. Higher elements have unable to form ppi bond due to larger size. They do not occur at the
डायटॉमिक, दे हॅव अ पॉलीएटॉमिक कॉम्प्लेक्स. आता हायर एलिमेंटकडे जर मी बघायला गेलो, म्हणजेच कोणता सल्फर असू दे, सेलेनियम असू दे, टेलोरियम असू दे, ह्यांच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे आणि वॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळे हे पीपाय डीपाय बॉन्ड फॉर्म करायला प्रेफर करतात. हे पीपाय फॉर्म करू शकत नाहीत. त्यामधला बघा आता हा जो असणार आहे एसेट आणि सेलेनियम हॅज अ पकड रिंग स्ट्रक्चर. यांच्यामध्ये हा पॉलीएटॉमिक असतोय. कोण? हा सल्फर आणि सेलेनियम. आणि जर स्ट्रक्चर बघायला गेला तर पकड रिंग लाईक स्ट्रक्चर, म्हणजे दुमडलेला किंवा घडी पडल्यासारखं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपल्याला दिसून येईल. ते पुढच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल. आपण बघतोय यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. तर या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक अँड आयोनिक रेडिया. या सोप्या प्रॉपर्टी तुम्ही बघू शकताय. जनरली बघायला गेला तर ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप जसं जसा नंबर ऑफ शेल वाढतोय त्याचा ॲटॉमिक साईज सुद्धा वाढते, इव्हन आयोनिक साईज सुद्धा वाढते. म्हणताना ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियम ह्यातला सगळ्यात मोठा जो आहे हा आपला पोलोनियम आहे. नंतर नेक्स्ट पुढच्या केसमध्ये बघायला गेलो आपण तर एन्थाल्पी, आयोनायझेशन एन्थाल्पी. आता एन्थाल्पी आपण कोणासाठी म्हणतोय? ही एनर्जी असते, द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटर शेल. आउटर शेलमध्ये इलेक्ट्रॉन मला बाहेर काढायचं आहे. जेवढी साईज स्मॉल असते त्याला एनर्जी खूप जास्त लागते आणि जेवढी साईज मोठी असते जो डिस्टन्स आहे सेंटरपासून ते आउटर इलेक्ट्रॉनपर्यंत तो जास्त असल्यामुळं तिथे एनर्जी आपल्याला कमी लागते. या केसमध्ये जर मी बघायला गेलो ऑक्सिजन हा सगळ्यात छोटा एलिमेंट आहे आणि तुमचा पोलोनियम हा सगळ्यात मोठा आहे. ओके, तर या केसमध्ये बघायला गेला तर ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियमच्या केसमध्ये एन्थाल्पी जी सगळ्यात जास्त आहे ती कोणत्या केसमध्ये आहे? ती पोलोनियमला लागणारी या केसमध्ये एन्थाल्पी जी सगळ्यात जास्त लागणार आहे ती कोणासाठी आहे? तर ती ऑक्सिजनसाठी लागणारी एन्थाल्पी सगळ्यात जास्त आहे. सो पुढची प्रॉपर्टी आपल्याकडे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आपल्याकडे पुल करून घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे, म्हणजेच त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि दुसरी म्हणजे जो इलेक्ट्रॉन घेणार आहे त्याला ठेवण्यासाठी पुरेशी जागा पाहिजे, म्हणजे म्हणतात त्याला ओके त्याला असणारी ती जागा. ओके, या केसमध्ये बघायला गेला तर ऑक्सिजन जो आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, पण इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्यासाठी त्याच्याकडे जागा शिल्लक नाही, कारण त्याच्याकडे फक्त आणि फक्त पी ऑर्बिटल आहे. पण सल्फरच्या केसमध्ये मी जर बघायला गेलो तर तो इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतोय आणि वॅकंट डी मध्ये तो इलेक्ट्रॉन ठेवू पण शकतोय. त्यामुळे सगळ्यात जास्त एन्थाल्पी जी आहे तर या केसमध्ये बघायला गेला तर ती सल्फरची आहे. सॉरी, याच्यामध्ये ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर या टाईपची, म्हणजे सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जी आहे ती कुणाची आहे? सल्फरची आहे. आणि सगळ्यात कमी जी आहे ती ऑक्सिजनची आहे. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे जो छोटा एलिमेंट असतोय ओके त्याच्याकडे चार्ज डेन्सिटी खूप जास्त असल्यामुळं तिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते. आणि या ग्रुपमध्ये ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिटी आहे ती 3.5 म्हणजे सगळ्यात जास्त आहे आणि त्यानंतर पोलोनियमची सगळ्यात कमी आहे. त्यामुळं ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप हिअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह विल बी डिक्रीज. म्हणताना ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम, पोलोनियममध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिटी आहे ती कुणाची तर ऑक्सिजनसाठी आहे. पुढच्या केसमध्ये आपण बघतोय मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. सो हे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जे याच्याशी रिलेटेड परत पुन्हा बघा, ऑक्सिजन हा तुमचा एक नॉन मेटल आहे आणि जसं जसं मी खाली चालू आहे तर माझे मेटॅलिक कॅरेक्टर वाढत आहेत. त्यामुळे मेल्टिंग पॉईंट असू दे किंवा बॉइलिंग पॉईंट असू दे तो जसं जसं मी बॉटमला जाणार आहे तो वाढतच जाणार आहे. पण इथं परत आपल्याला आणखी एक एक्सेप्शन दिलं इथं कोणतं तर ते आहे पोलोनियम आणि टेलोरियमच्या केसमध्ये. सो ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट वाढलाच पाहिजे. पण पोलोनियम आणि टेलोरियमच्या केसमध्ये काय होतंय तर ह्याची जी स्टॅबिलिटी जी आहे ऑक्सिडेशन स्टेटची ओके तर या ग्रुपमध्ये जर तुम्ही बघायला गेला +6 पर्यंत हा जाऊ शकतोय. पण जसा जसा मी डाऊन द ग्रुप जातोय तिथे इनर्ट पेअर इफेक्ट लागू होतोय. कुणाला तर पोलोनियमला. त्यामुळे तो आपल्या NS मध्ये इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत नाही, फक्त तो NP मधलेच पार्टिसिपेट करतोय. त्यामुळे तिथं 4 इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात. पण टेलोरियमच्या केसमध्ये 6च्या 6 इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात. म्हणताना तिथं बॉन्डिंग स्ट्रॉंग होतंय. त्यासाठी मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो पोलोनियमपेक्षा टेलोरियमचा सगळ्यात जास्त आहे, बिकॉज ऑफ त्याला इनर्ट पेअर इफेक्ट लागलेला नाही आहे. नंतर बघायला गेलं तर मेटॅलिक कॅरेक्टर. तर त्या मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप जर बघायला गेला वरती आपला नॉन मेटल आहे आणि खाली आपला मेटल आहे. मग जसं जसं मी खाली जाणार आहे त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर वाढतायत. म्हणताना ऑक्सिजन टू पोलोनियम हे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते तुम्हाला वाढलेले दिसतील. याच्यामध्ये ॲडिशनल बघायला येईल इन्फॉर्मेशन. सल्फर इज अ नॉन कंडक्टर आहे, सेलेनियम आणि टेलोरियम हे सेमी कंडक्टर आहेत आणि पोलोनियम जो आहे तो हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करणारा एलिमेंट आहे.
नेक्स्ट बघतोय आपण कॅटेनेशन. कॅटेनेशन म्हणजेच काय तर सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी, स्वतःला कनेक्ट करून घेणार आहे तो. मग हे कनेक्शन होत असताना मग त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. तर या केसमध्ये आपण जर बघायला गेलो तर सगळ्यात जास्त कॅटेनेशन टेंडन्सी जी आहे ती सल्फरची आहे. का? कारण सल्फरकडे वॅकंट डी ऑर्बिटल सुद्धा प्रेझेंट आहे. त्यामुळं इथं कॅटेनेशन टेंडन्सी सगळ्यात जास्त कोणाची आहे तर सल्फरची आहे, तर सगळ्यात कमी कोणाची आहे तर तुमच्या इथं ऑक्सिजनचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट केस जे आहे ते आपलं ऑक्सिडेशन स्टेट बघा. सो कॉमन ऑक्सिजन स्टेट ह्या ग्रुपसाठी आहेत आपल्याला -2 जो नॉर्मली आपल्याला ऑक्सिजन शो करतोय, नंतर +4 आणि +6 सुद्धा आहे. जेवढे इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात ती त्याची आपल्या इथं आपण शो करू शकतोय. आता स्टॅबिलिटी जर मी बघायला गेलो तर जसं जसं मी बॉटमला जाणार आहे, पोलोनियमच्या केसमध्ये इनर्ट पेअर इफेक्ट बसतोय. त्यामुळे NH चे इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत नसल्यामुळे इथं +4 लाच तो स्टेबल आहे. पण बाकीचे अदर वरती बघायला गेला तर टेलोरियम असू दे, सेलेनियम असू दे किंवा सल्फर असू दे, ते +6 ला स्टेबल असण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथं जसं जसं मी खाली जातोय ही जी +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे ती काय होते डिक्रीज होते. पण त्याच्यावरती कोणती स्टेबल आहे तर बघा, जसं जसं आपण बॉटमला चाललोय कोणती स्टेबल आहे तर हा जो +4 जो आहे जसं जसं मी खाली जाणार आहे तो काय होणार आहे इथं इन्क्रीज होणार आहे. म्हणताना इथं स्टॅबिलिटी जी ऑक्सिजन स्टेट आहे ती कितीला आहे बघा. सो +4 चे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. So stability will be +4 on moving down the group increase and +6 on moving down the group here decrease. हे तुम्हाला लक्षात इथं ठेवायचे आहेत. तर नंतर आहे आपल्याकडे ॲलोट्रॉप्स. तर या ॲलोट्रॉप्समध्ये ऑक्सिजनचे आपल्याकडे 2 ॲलोट्रॉप्स आहेत. एक आहे O2 त्याला तुम्ही डाय ऑक्सिजन म्हणताय आणि दुसरा आहे ओझोन त्याला तुम्ही O3 म्हणताय. सल्फरसाठी आपल्याकडे अल्फा, बीटा, गॅमा, होमोसायक्लिक प्लास्टिक हे त्याचे ॲलोट्रॉप्स आहेत. सेलेनियमसाठी जर तुम्ही बघायला गेला तर क्रिस्टलाइनमध्ये 2 असतात, एक रेड मोनोक्लिनिक आहे आणि ग्रे मेटॅलिक आहे. आणि अमॉर्फस फॉर्ममध्ये आपल्याला डार्क ब्राऊन, विट्रस आणि रेड या टाईपचे त्याचे ॲलोट्रॉप्स आहेत. नंतर टेलोरियमचे बघायला गेला तर मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक ॲलोट्रॉप्स आहेत. आणि पोलोनियमच्या केसमध्ये मेटॅलिकमध्ये अल्फा आणि बीटा आहे त्याचे ॲलोट्रॉप्स आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर जो त्याचा मेन फॉर्म आहे हा क्रिस्टलाइनमध्ये 2 आहेत, अमॉर्फसमध्ये 3 आहेत. पण इथं जर बघायला गेला तर सल्फरचे एकट्याचे 5 फॉर्म्स आहेत. म्हणताना जर विचारला गेला क्वेश्चन तर सगळ्यात जास्त ॲलोट्रॉपची संख्या कुणाची आहे तर ती कुणाची असते आपल्याकडं सल्फरची. आणि सगळ्यात कमी कुणाची आहे तर पोलोनियमची. त्यामध्ये फक्त मेटॅलिकमध्येच तो आहे. त्यामुळं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला गेला तर सगळ्यात जास्त ॲलोट्रॉप्स आहेत सल्फरचे आणि सगळ्यात कमी आहेत आपल्याकडे पोलोनियमचे. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. हायड्रोजन सोबत हे कसे रिॲक्ट होतात तर हायड्रोजन सोबत जर रिॲक्शन बघायला गेला तर तो नॉर्मली याच्यामध्ये असणारा आपल्याकडे एलिमेंट आहे. ते एलिमेंटची रिॲक्शन जर मी H2 सोबत करायला गेलो तर मी ऑक्सिजन सोबत केली तर H2, सल्फर सोबत केली तर H2S, सेलेनियम सोबत H2SC, नंतर टेलोरियम सोबत H2T आणि पोलोनियम सोबत H2PO अशा टाईपचे जे हायड्राइड्स बनतात. तर या हायड्राइडच्या प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ज्या प्रॉपर्टीज तर फर्स्ट जसं जसं मी मूव्हिंग डाऊन द ग्रुप जाणार आहे तसं इकडच्या ज्या प्रॉपर्टी त्या वाढत जातात आणि इकडच्या ज्या प्रॉपर्टी त्या डिक्रीज होतात म्हणजे कमी होत जातात. बघूया आपण बॉन्ड लेंथ. आता H2 मध्ये जर आपण बघायला गेलो ऑक्सिजन छोटा आहे आणि तुमचा हायड्रोजन सुद्धा छोटा आहे. त्यामुळे याच्या दोघांच्या मध्ये असणार जी बॉन्ड लेंथ असणार ती कशी असणार आहे कमी असणार आहे. इथं मी खाली गेलो H2POच्या केसमध्ये हायड्रोजन छोटा आहे पण पोलोनियम मोठा आहे ना, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारी जी बॉन्ड लेंथ आहे ती सगळ्यात जास्त असणार. त्यामुळे ऑन मूव्हिंग डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ कशी असणार आहे इन्क्रीज असणार आहे. नेक्स्ट आहे दुसरं आपल्याला ॲसिडिक नेचर. आता H2 आणि H2PO मध्ये जर मी कम्पेअर करायला गेलो तर इझिली जो बॉन्ड ब्रेक होणार आहे तो H2PO मधला बॉन्ड ब्रेक होणार आहे. मग जो जेवढा बॉन्ड इझिली पहिल्यांदा ब्रेक होतोय तो H+ रिलीज करायला लागलाय आणि जो आधी H+ देतोय त्यालाच आपण त्याचे म्हणतोय मोर ॲसिडिक कॅरेक्टर. त्यासाठी ॲसिडिटी ऑन मूव्हिंग डाऊन द ग्रुप काय आहे सगळ्यात जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये ॲसिडिक नेचर कुणाचं जास्त आहे H2POच आहे. नंतर नेक्स्ट आहे रिड्युसिंग कॅरेक्टर. रिड्युसिंग कॅरेक्टर ही जी ऑर्डर जर बघायला गेला तर रिड्युसिंग नेचर कोण शो करतंय नॉर्मली बघायला गेला तर मेटल जो आहे तो रिड्युसिंग नेचर शो करतोय. आणि ऑक्सिजन आणि पोलोनियम मध्ये बघायला गेला तर आपला हा पोलोनियम जो आहे तो मेटल आहे त्यामुळे तो रिड्युसिंग कॅरेक्टर शो करणारच आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे H2O नेव्हर बी ॲक्ट एज अ रिड्युसिंग एजंट. H2 हा स्टेबल असल्यामुळे तो रिड्युसिंग एजंटचं काम करत नाही. तुम्हाला विचारला हायली रिड्युसिंग एजंट कोण तुम्ही नाव घ्यायचं H2PO आणि कमी जर कोण विचारला लो तर तुम्हाला नाव घ्यायचं H2S. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या साईडच्या प्रॉपर्टीज आपण बघूया. बॉन्ड अँगल. आता जेवढी सेंट्रल ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते त्याच्यामध्ये असणारं रिपल्शन जास्त असते. त्यामुळे इथं जर बघायला गेला तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिटी जास्त असल्यामुळे इथं रिपल्शन खूप जास्त आहे. त्यामुळे तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड अँगल सगळ्यात जास्त येईल.
जसं जसं इलेक्ट्रॉनिटी कमी होणार आहे तसे बॉन्ड जो आहे ते एकमेकाच्या क्लोज यायला बघतात, म्हणजे बॉन्ड अँगल जो आहे तो हळूहळू कमी 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 होत येतोय. मग या केसमध्ये जसं मी H2O पासून H2PO पर्यंत जाणार आहे, बॉन्ड अँगल काय होणार आहे, इलेक्ट्रॉनिटी कमी झाल्यामुळे बॉन्ड अँगल सुद्धा डिक्रीज होत जाणार आहे. त्याचसोबत परत पुन्हा ह्या बॉन्डला ब्रेक करायला जी लागणारी एनर्जी आहे ही तर छोटी साईज आहे, त्यामुळे बॉन्ड लेंथ कमी आहे, त्यामुळे लागणारी एनर्जी जास्त. इथं मोठी साईज आहे, बॉन्ड लेंथ जास्त आहे, त्यामुळे लागणारी एनर्जी इथं काय असणार आहे, कमी असते. त्यामुळे ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप इथं सुद्धा थर्मल स्टॅबिलिटी काय होते, डिक्रीज होते. म्हणजे सेम टू बॉन्ड एनर्जी, इथे एनर्जी जास्त लागणार, इथे एनर्जी कमी लागणार आहे. तर या ज्या प्रॉपर्टीज आहेत या जसं मी मुव्हिंग डाऊन द ग्रुप जातोय त्या काय होतात, डिक्रीज होत जातात. पुढची प्रॉपर्टी आपल्याकडे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, या हायड्राइड मधली मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, तर मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट बघा. आता H2S, H2 SE, H2TE, H2PO याच्यामध्ये जर बघायला गेला तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये असणार H2O तुमचा लिक्विड आहे, पण बाकीचे सगळे हायड्राइड्स हे गॅस फॉर्ममध्ये आहेत. मग इथं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट मध्ये बघायला गेला तर ऑब्व्हियसली H2O तुमचा लिक्विड असल्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तर असणारच आहे, पण आता बाकीचे अदर गॅस आहेत ना, ते गॅस असल्यामुळं याच्यामध्ये वंडरवॉल फोर्स काम करतोय. आणि वंडरवॉल फोर्स नेमका कुठं जास्त असतोय, जिथं जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा वंडरवॉल फोर्स जास्त. मग आता इथं बघा H2S आणि H2PO मध्ये या सल्फरची साईज छोटी आहे आणि पोलोनियमची साईज खूप मोठी आहे. त्यामुळे जिथं सरफेस एरिया जेवढा जास्त तेवढा वंडरवॉल फोर्स जास्त काम करतोय. म्हणताना H2PO मध्ये सगळ्यात जास्त वंडरवॉल फोर्स आहे, त्यामुळं त्याचा मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट जास्त. H2SE मध्ये सगळ्यात कमी जागा आहे, म्हणजे सरफेस एरिया कमी आहे, त्यामुळे तिथे वंडरवॉल फोर्स कमी, म्हणजेच मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट कमी. म्हणताना ही जी ऑर्डर लिहित असताना आपण H2S, H2SE, H2T, H2PO आणि मग सगळ्यात शेवट H2O. तर अशा पद्धतीने H2Oचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट आपण बघतोय रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन. चुकून इथं हायड्रोजन झाले, ते आपण कट करून टाकूया. तर बघा, ऑल दीज एलिमेंट्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म टू टाइप्स ऑफ ऑक्साईड. कोणते आहेत तर एक आहे MO2 आणि दुसरा आहे MO3 चा ऑक्साईड. बघा इथं मग ऑक्सिजनची रिॲक्शन ज्यावेळेस मी ऑक्सिजन सोबत करणार आहे त्यावेळी पहिला बनतोय आपल्याकडे हा तुमचा ऑक्सिजन म्हणजे O2 सोबत करायचं, O प्लस O2 इट गिव्स O3. आणि इथं बघायला O प्लस O3 इट गिव्स O4. O4 एक्झिस्टिंग नाही म्हणता आपण डॅश केलाय. ओके, S प्लस O2 SO2 आणि S प्लस इथं आपल्या O3 SO3, म्हणजे दोन टाईपचे ऑक्साईड MO2 आणि MO3 बनतात. तसं सेम SeO2 SeO3, TeO2 TeO3. यामध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. तर डायरेक्टली आपल्याला एक्झामला क्वेश्चन विचारला जातोय. O3 हे न्यूट्रल नेचरमध्ये आहे, यामध्ये SO2 आणि SO3 हे जर बघायला गेला इथून परत पुन्हा हे जे आहेत SO2 SO3 हे जे आहेत तुमचे हे ॲसिडिक नेचरमध्ये येतात. त्याचसोबत SeO3 आणि TeO3 इज ऑल्सो ॲसिडिक नेचरमध्ये येतात. परत पुन्हा ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातोय, त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे SO2 हा रिड्युसिंग एजंट आहे आणि हा SeO2 आणि TeO2 हे काय करतात तर एम्फोटेरिक आणि ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्टली क्वेश्चन येतोय, त्यामुळे तुम्हाला हे पाठ करून ठेवायचं आहे. नेक्स्ट आपल्याला रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन्स. हॅलोजन सोबत याची रिॲक्शन कशी होते तर बघा, हॅलोजन सोबत ज्यावेळेस आपण रिॲक्शन करतोय तर याच्या इलेमेंटमध्ये जर बघायला एखादा सिंपल एक्झाम्पल मी जर सल्फर निवडला, सल्फरची जर मी हॅलोजन सोबत रिॲक्शन करायला गेलो तर मला फॉर एक्झाम्पल SF2 SF4 SF6 म्हणताना मी कॉमनली म्हणू शकतोय MX2 MX4 आणि MX6 या टाईपचे इथं आपण हॅलाइड्स बनवू शकतोय. ओके, तर काही हॅलाइड्सची इथं नाव आहेत बघा. MX2 म्हणजे EX2 हा तुमचा डायहॅलाइड आहे, MX4 म्हणजे EX4 हा तुमचा टेट्राहॅलाइड आहे आणि MX6 आणि म्हणजेच EX6 हा तुमचा हेक्साहॅलाइड आहे. यातून जर विचारला गेला क्वेश्चन तर आपल्याला बेसिकली विचारला जातोय की याच्यामध्ये असा कोणता आहे जो डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन शो करू शकतोय. तर बघा, सो डायमॅनिक हॅलाइड्स अंडरगोज डिसप्रपोर्शनेशन. हे एक्झाम्पल जे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नंतर शेवटचा सिंपल एक क्वेश्चन असतोय की हॅलाइड सोबत त्यांची रिॲक्टिव्हिटी कशी असते. तर हे जर बघायला गेला तर फ्लोराइड्स क्लोराइड्स ब्रोमाइड आणि आयोडाइड म्हणजे सगळ्यात जास्त रिॲक्टिव्हिटी कोणाची तर फ्लोराइडची आणि सगळ्यात कमी आयोडाइडची. परत शेवटचा क्वेश्चन आपल्याला याच्यातून असा येऊ शकतोय की कोव्हॅलंट कॅरेक्टरचं नेचर कसं असणार आहे. तर या केसमध्ये आपण बघितले फजान्स रूलनुसार ओके, ज्याच्याकडे जेवढा चार्ज जास्त, भले तो पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह जास्त असते, त्याचे तेवढे CC जास्त म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असतात. इथं EX6 EX4 आणि EX2 मध्ये इथं +6 चार्ज आहे, इथं बघायला गेला तर +4 चार्ज येतोय आणि इथं बघायला गेला तर +2 चार्ज येतोय. त्यामुळे या केसमध्ये इथं बघायला गेला तर EX6 हा सगळ्यात जास्त कोव्हॅलंट असणार आहे, EX2 हा सगळ्यात कमी कोव्हॅलंट कॅरेक्टर असणार आहे.
आपण आता नेक्स्ट बघतोय तर ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचे काही कंपाऊंड्स बघणार आहे. त्यातला पहिला जो कंपाऊंड आहे तो स्वतः आहे आपल्याकडे डायऑक्सिजन, म्हणजे त्याला आपण O2 असं म्हणतोय. मग O2 मी कसा प्रिपेअर करू शकतोय, तर O2 प्रिपेअर करण्यासाठी आपल्याकडे लॅबोरेटरी मेथड आहे. तर ही पहिली मेथड आहे ज्यापासून तुम्ही O2 प्रिपेअर करू शकताय. फॉर एक्झाम्पल हिअर इथं आपण म्हणतोय बघा, द हिटिंग ऑफ ऑक्सिजन कंटेनिंग सॉल्ट सच एज अ क्लोरेट्स, नायट्रेट्स अँड परमॅग्नेट्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिजन कंटेनिंग जो सॉल्ट आहे त्याला आपल्याला हीट करायचा आहे. हा आहे आपल्याला क्लोरेट, KClO3 म्हणजे क्लोरेट आहे. त्याला मी जर हीट केला, हीट करत असताना आपल्याला इथे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावा लागतो, तो आहे आपल्याकडे MnO2. जर मी त्याला हीट केला तर मला मिळणारा माझा जो कंपाऊंड आहे KCl आणि O2, मला जो O2 हवा होता तो इथं मिळाला. म्हणजे हे मी म्हणू शकतो की O2 असा मी प्रिपेअर करू शकतो. दुसरा आहे आपल्याकडे इलेक्ट्रोलायसिस मेथड. तर ते इलेक्ट्रोलायसिस मेथडमध्ये आपण परत पुन्हा बघा इथं थर्मल डिकम्पोजन करू शकतो. कुणाचं, तर ऑक्साईडचं. ऑक्साईडचं आपल्याला डिकम्पोजन करायचं, थर्मल डिकम्पोजन करून त्या ऑक्साईडला मेटलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. Ag2O आहे, त्यातला हा Ag बाहेर पडून ऑक्सिजन बाहेर पडतोय, म्हणजे मला इथं ऑक्सिजन मिळतोय. सिमिलर वे H2O2 हा जो पेरॉक्साइड आहे, त्या पेरॉक्साइडचं सुद्धा मी काय करू शकतो, डिकम्पोजन करू शकतोय बाय युझिंग माझा एक कॅटलिस्ट कोणता, तर MnO2. इथं मला मिळतो H2 आणि O2. हा O2 परत मला इथं प्रिपेअर झाला. आणि इलेक्ट्रोलायसिस करू शकतोय कुणाचं, पाण्याचं ज्यावेळेस मी इलेक्ट्रोलायसिस करतोय त्यावेळेस सुद्धा मला O2 मिळतोय. तर अशा प्रकारे आपल्याला ऑक्सिजन मिळवण्याचे ओके, तर हे काही मेथड्स आहेत. डिकम्पोजन ऑफ ऑक्सिजन कंटेनिंग सॉल्ट्स आहे, मेटल ऑक्साईडचं डिकम्पोजन आहे, परत हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजन आहे, आणि वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे. तर यातून मला हा O2 जो आहे हा O2 इझिली मिळू शकतोय. इंडस्ट्रियल मेथडमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर या इंडस्ट्रियल मेथडमध्ये डायऑक्सिजन इज ऑब्टेन्ड फ्रॉम द एअर बाय रिमूव्हिंग फर्स्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर. Then the remaining gases are liquefied subsequently. Oxygen and nitrogen gases can be obtained separately by the फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड. आपण इंडस्ट्रियल प्रोसेसनुसार सुद्धा आपण हा O2 जो आहे तो मिळवू शकतोय. तर त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ऑक्सिजनच्या. तर पहिली प्रॉपर्टी बघा, सो डायऑक्सिजन इज अ कलरलेस. हा डायऑक्सिजन जो आहे तर कसा असतो, तर कलरलेस आहे आणि ओडरलेस गॅस आहे. इट लिक्विफाईज 90 केल्विन, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा 90 केल्विनला लिक्विफाय होतोय, तर 55 केल्विनला हा फ्रीज होतोय. ओके. डायऑक्सिजन इज अ स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर. हा पाण्यामध्ये सोल्युबल होतोय. A small amount of dissolved oxygen is sufficient to sustain marine and aquatic life. जे पाण्याखाली राहणारे जे जीव आहेत त्यांच्यासाठी जो डिझॉल्व्ह झालेला जो स्वरूपात ऑक्सिजन आहे तो सफिशियंट आहे त्यांना सर्वाइव्ह करण्यासाठी. ऑक्सिजन हॅज 3 आयसोटोप्स. ऑक्सिजनचे आपल्याकडे 3 आयसोटोप आहेत. एक O16, O17 आणि O18 हे ऑक्सिजनचे 3 आयसोटोप्स आहेत. सो मोलेक्युलर ऑक्सिजन त्याला आपण तुम्ही O2 म्हणताय. एक्झिस्ट पॅरामॅग्नेटिझम. O2 मध्ये जर बघायला गेला तर त्याच्या अँटीबॉन्डिंग मोलेक्युलर ऑर्बिटमध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन शिल्लक राहतात. त्यामुळे ऑक्सिजन जो आहे तो कसा आहे, तर पॅरामॅग्नेटिक बिहेवियर शो करू शकतोय. त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत. या केमिकल प्रॉपर्टीमध्ये ज्यावेळेस मी ऑक्सिजनची रिएक्शन मेटल सोबत करणार आहे, नॉन मेटल सोबत करणार आहे, तर नेमकी कोणत्या पद्धतीची रिएक्शन होते आपण बघूया. मेटल सोबत रिएक्शन केल्यानंतर कॅल्शियम आणि O2, कॅल्शियमचा ऑक्साईड CaO बनतोय. ॲल्युमिनियम सोबत ॲल्युमिनियमचा ऑक्साईड बनतोय. नंतर नॉन मेटल सोबत कार्बन सोबत तो कार्बनचा कार्बन डायऑक्साईड मिळतोय. फॉस्फरस सोबत तो P4O10 बनवू शकतोय. नंतर नेक्स्ट सम कंपाऊंड सोबत ज्यावेळेस कंपाऊंड सोबत रिएक्शन करतोय मी, ZnS सोबत मी ज्यावेळी रिॲक्ट करतोय तेव्हा ZnO आणि SO2 गॅस बाहेर काढतोय. मिथेन सोबत रिॲक्ट केल्यानंतर CO2 आणि H2O तो प्रिपेअर बनवू शकतोय. SO2 आणि O2 रिॲक्ट केला तर आपण SO3 हा सुद्धा आपल्याला प्रिपेअर करू शकतो. म्हणजे हे कंपाऊंड सोबत होणारे ते रिॲक्शन्स आहेत. याच्या युजेसमध्ये जर मी आपण बघायला गेलो तर डायऑक्सिजन इज अ इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन टू सस्टेन ॲनिमल अँड ॲक्वाटिक लाईफ. रेस्पिरेशनसाठी हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील. स्टीलच्या मॅन्युफॅक्चरमध्ये तुम्ही यूज करू शकता. इट इज यूज्ड इन द ऑक्सीॲसिटिलीन फ्लेम फॉर द वेल्डिंग अँड कटिंग ऑफ मेटल्स. मेटलचं कटिंग करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ऑक्सिजन सिलेंडर आर वाइडली यूज टू हॉस्पिटल, हाय अल्टिट्यूड फ्लाइंग अँड माउंटनिंग. ओके, म्हणजे जे पर्वतारोही जे आहेत हॉस्पिटलमध्ये जे आहे ते ऑक्सिजनचे सिलेंडर्स यूज केले जातात. आणि इट इज यूज टू कंबशन ऑफ अ फ्युअल. कंबशन फ्युअल म्हणून सुद्धा यूज केला जातोय. ओके, त्यासाठी एक्झाम्पल दिलं बघा, हायड्रोजन इन लिक्विड ऑक्सिजन प्रोव्हाइड्स द ट्रेमेंडस एनर्जी इन रॉकेट्स. रॉकेट्समध्ये जो फ्युअल जो असतो त्याच्यामध्ये तो प्रोड्यूस करण्यासाठी हा यूज केला जातोय. ऑक्सिजनचे बघायला गेला तर आपल्याकडं त्याचे काही ऑक्साइड्स आहेत. त्यामध्ये आपण म्हणू शकतोय सिंपल ऑक्साइड. अ बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन विथ अनादर एलिमेंट इज कॉल्ड ऑक्साइड.
बायनरी. ओके, म्हणजे एक जो ऑक्सिजन आहे दुसऱ्यासोबत कंबाईन होणार, तो सिंपल ऑक्साईड बनवू शकतो, त्यामुळे त्याला आपण त्याचा बायनरी कंपाऊंड असा आपण हा म्हणू शकतोय. तर या कंपाऊंडमध्ये बघायला गेला तर हा सिंपल ऑक्साईड जो आहे तो कसा क्लासिफाय करणार मी, एक आहे ॲसिडिक ऑक्साईड, दुसरा आहे बेसिक, तिसरा आहे न्यूट्रल आणि चौथा आहे आपल्याकडे एम्फोटेरिक ऑक्साईड. तर ॲसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक आणि न्यूट्रल ऑक्साईड. तर या केसमध्ये जो मेटलचा जो ऑक्साईड असतोय तो जर बघायला गेला तर कॉमनली तो जनरली हा तुमचा बेसिक असतोय. नॉन मेटलचा जो ऑक्साईड आहे तो ॲसिडिक असतोय. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे थोडंसं. ओके, तर ऑक्साईड विच डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह ॲसिड रिॲक्ट विथ अ बेस टू गिव्ह सॉल्ट इज कॉल्ड ॲज ॲसिड. ॲसिडसाठी एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे SO2, SO3, CO2, N2, Cl2O7. सो दीज आर दी ॲसिडिक. बेसिकमध्ये बघायला गेला तर जनरली हे जे असतात ते वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर बेस प्रोड्यूस करतात, त्यामुळे त्या बेसिकच्या कॅटेगरीमध्ये आपण Na2O, CaO, BaO घेऊ शकतोय. एम्फोटेरिक ऑक्साईडची लिस्ट जी आहे ती तुम्हाला पाठच करावी लागते, कारण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन या एम्फोटेरिक ऑक्साईडवरती येऊ शकतोय. Al2O3, ZNO, SNO, SNO2, PbO, PbO2. ओके, दीज आर दी एम्फोटेरिक ऑक्साइड्स. बघा हा जो Al2O3 जो आहे, ज्यावेळेस मी अमोनिया घेतला जातोय त्यावेळी हा ऍसिड म्हणून काम करतोय, आणि ज्या वेळेस मी HCl घेतोय त्यावेळी हा बेस म्हणून काम करतोय. म्हणजे याचं ड्युअल नेचर आहे, हा बेस म्हणून सुद्धा ऍक्ट होऊ शकतो आणि ऍसिड म्हणून सुद्धा ऍक्ट होऊ शकतो, म्हणतात त्याला आपण एम्फोटेरिक बिहेवियर असं म्हणतोय. आणि शेवटचं आहे न्यूट्रल ऑक्साइड्स. तर या न्यूट्रल ऑक्साइडमध्ये बघू शकता तुम्ही द ऑक्साइड विच आर नायदर ॲसिडिक नॉर बेसिक आर कॉल्ड न्यूट्रल ऑक्साइड. आणि या कॅटेगरीमध्ये आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये एवढे एक्झाम्पल आहेत, CO, NO, H2O आणि हा N2O. हे 4 एक्झाम्पल तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. नेक्स्ट आहे आपल्याकडं दुसरा कंपाऊंड आहे त्याचा ओझोन. ओझोन म्हणजे कोणता आहे आपल्याला O3. आपल्याला O3 बनवायचं आहे. मग O3 बनवण्यासाठी एक सिंपल एकच टेक्निक दिली आपल्याकडे, कोणती, तर आपण असं म्हणू शकतो बघा हिअर. या केसमध्ये पहिला हा जो ओझोन जो आहे हा बनवण्यासाठी हा O2 UV लाईटच्या ओके संपर्कात आल्यानंतर हा O+O हा ब्रेकडाऊन होतोय, आणि ज्यावेळेस हा O2 ओके जो ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतोय ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतोय, तेव्हा हा तुम्हाला हा O3 हा बनवतोय. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो, द लेयर ऑफ ओझोन प्रोटेक्ट द अर्थ सरफेस फ्रॉम द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रॅडिएशन्स. जे UV रॅडिएशन्स जे सन्सपासून येतात त्यांना अडवण्याचं काम जे आहे ते कोण करतोय, हा ओझोन करतोय. म्हणजे तिथं ओझोनची लेयर आहे ॲटमॉस्फिअरमध्ये ती करते, त्यामुळे त्याला आपण ओझोन अम्ब्रेला असं सुद्धा म्हणतोय. ओझोनचं प्रिपरेशन करण्यासाठी एक सिंपल एक वे आहे. कोणता वे आहे तर तो बघा, एक सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ट्यूब असते, इकडून O2 पास केला जातोय आणि इकडे आपल्याला हा O3 मिळतोय. तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे तर बघा. तर याच्यामध्ये ही जी प्रोसेस असते ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यामुळे O2 पासून आपल्याला O3 मिळतोय, पण मिळत असताना फक्त जेवढा तुम्ही O2 पास करलाय त्याच्या 10%च O3 आपल्याला इथं मिळतोय. तर ही एक रिॲक्शन आहे, O2 इट गिव्स O3. काही ओझोनच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जो प्युअर ओझोन जो आहे तो असतोय ओके पेल ब्ल्यू गॅस. गॅस फेजमध्ये हा पेल ब्ल्यू असतोय, डार्क ब्ल्यू लिक्विड फेजमध्ये हा डार्क ब्ल्यू असतोय, आणि व्हायलेट ब्लॅक इन सॉलिड. म्हणजे जसा जसा कलरची इंटेन्सिटी वाढत गेली म्हणजे त्याचं फिजिकल स्टेट चेंज होत गेली. बघा तुम्ही तर गॅस फॉर्ममध्ये हा पेल ब्ल्यू आहे, लिक्विडमध्ये हा डार्क ब्ल्यू आहे, आणि सॉलिडमध्ये हा व्हायलेट ब्लॅक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कोणत्याही फेजमधून तुम्हाला कलर विचारला जाऊ शकतोय. ओझोन हॅज अ कॅरेक्टरिस्टिक स्मेल. ओझोनला पर्टिक्युलर स्मेल आहे. व्हेन इनहेल इट कॉजेस नॉसिया अँड हेडेक. जर तुम्ही इनहेल केला म्हणजे आपण घेतलं तर तो वास जर घेतला तर डोकेदुखी वगैरे आपल्याला होऊ शकते. इट इज अ डायमॅन्टिक इन नेचर. याचं नेचर जर बघायला गेला तर हा डायमॅन्टिक नेचरमध्ये आहे. ओझोनच्या काही आपण केमिकल प्रॉपर्टीज बघूया. तर पहिली आहे ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ओझोन इज पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ओझोन जो आहे एक पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करतोय. तर या केसमध्ये काम करत असताना बघा तुम्ही ओझोन ज्यावेळेस ब्रेक होतोय हा तुमचा O2 प्लस हा O म्हणजे नेसंट ऑक्सिजन इथं प्रोड्यूस होतोय, आणि हा नेसंट ऑक्सिजन जो प्रोड्यूस झाला तर याच्यामुळेची स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आपल्याला दिसून येते. PbS विल बी कन्वर्टेड टू PbSO4. इथे जर बघायला गेला तर S जो आहे तो -2 मध्ये आहे, पण इथं बघायला गेला तर तो +6 मध्ये आला, म्हणजे ह्याला त्यानं ऑक्सिडाइज केला, म्हणताना ही रिॲक्शन आहे. दुसरी रिॲक्शन आहे आपल्याकडं KI
प्लस H2 प्लस O3, म्हणजे इथं आय जो आहे तुमचा ओके तो -1 मध्ये आहे, पण इथं जर बघायला गेला तो आय 0 मध्ये आहे, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट वाढली म्हणून तो हा ऑक्सिडाइज केला असं म्हणू शकतोय. ओझोन ऑक्सिडाइज नायट्रोजन ऑक्साईड टू द हिअर नायट्रोजन डायऑक्साईड, NO चं त्यानं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, NO2 मध्ये केले, म्हणजे इथं जो आहे इथं सुद्धा तुम्ही बघू शकता ही सुद्धा रिॲक्शन इथं आहे. नायट्रोजन डायऑक्साईड इमिटेड फ्रॉम द सुपरसोनिक जेट एरोप्लेन्स कॉजेस अ डिप्लेशन ऑफ ओझोन लेयर इन अप्पर ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही जर बघायला गेला, हा जो NO जो गॅस प्रोड्यूस होतोय सुपरसोनिक जेट प्लेनमधून ओके, तर तो तिथल्या असणाऱ्या ओझोनशी जर कनेक्ट झाला तर रिॲक्शन होते आणि ती ओझोनची जी लेअर आहे ती डिप्लेट होते, म्हणजेच काय नाहीशी होते ओके. तर यामध्ये ओझोन डिप्लेशनला कारणीभूत असणारा हा तुमचा एक NO जो आहे तो इथे गॅस आहे. नेक्स्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट ब्लिचिंग प्रॉपर्टी. हा नेसंट ऑक्सिजन प्रोड्यूस करत असल्यामुळे इथं ऑक्सिडेटिव्ह ब्लिचिंग असं म्हटलं जाते ओके. एखादा कलर्ड मॅटर असेल तर ज्यावेळेस आपण नेसंट ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करतोय तो कलरलेस होतोय, त्याला म्हणतात त्याचं ऑक्सिडेटिव्ह ब्लिचिंग. नंतर ओके रिड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा हा तुमचा ओझोन काम करू शकतोय. काही रिॲक्शनमध्ये बघा H2O2 जी रिॲक्शन ज्यावेळेस मी O3 सोबत केली तर इथं या ऑक्सिजनची ऑक्सिजन स्टेट आहे -1 H2O2 मध्ये, इथं ती झाली आहे -2, म्हणजेच काय तर ह्यानं काय केलं त्याला आणखी रिड्यूस करून टाकले, म्हणताना रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणतात. तर या टाईपचे काही तुम्हाला रिॲक्शन्स लक्षात ठेवायला पाहिजे. आणि स्ट्रक्चर ऑफ ओझोन, ओझोनचं स्ट्रक्चर बघायला गेला तर स्ट्रक्चर इथं दिसते बघा तुम्हाला. या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला याचा जो शेप आहे त्याचा शेप आहे अँग्युलर आहे. तर या अँग्युलर शेपमध्ये बघायला गेला तर ऑक्सिजनमध्ये असणारी बॉन्ड लेंथ सुद्धा तुम्हाला दिली 128 पिकोमीटर असते ओके. त्याच्यामध्ये असणारा बॉन्ड अँगल जो आहे 117 117 डिग्रीचा असतो, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे त्याचे 2 हायब्रिड फॉर्म्स आहेत ओझोनचे, त्यामुळे ओझोनमध्ये जर विचारला गेला तर त्या असणाऱ्या ऑक्सिजनचं हायब्रिडेशन विचारलं जाईल तुम्हाला, किंवा त्याचा असणारा शेप जो आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. लास्ट केसमध्ये आपल्याला ओझोनचे युजेस. तर ओझोनचा जो पहिला जो यूज आहे तो प्युरिफिकेशन ऑफ क्राउडेड प्लेस लाईक सिनेमा हॉल्स, टनेल्स, रेल्वेज एक्सेट्रा. तर एअर प्युरिफिकेशनसाठी हा यूज केला जातोय. स्टेरिलायझिंग ऑफ ड्रिंकिंग वॉटर, ड्रिंकिंग वॉटर जे आहे ते क्लिनिंगसाठी पर्पजसाठी सुद्धा यूज केलं जाते ओके, बॅक्टेरिया जर्म्स मारण्यासाठी. नंतर फॉर ब्लिचिंग ऑफ ऑइल, स्टार्च, वॅक्स ओके, फॅब्रिक्स ओके, यांचं ब्लिचिंग करण्यासाठी सुद्धा यूज केलं जाते. इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंथेटिक कॅम्फर, पोटॅशियम परमॅनेंट, म्हणजे काही कंपाऊंड्स प्रिपेअर करण्यामध्ये सुद्धा हा युजफुल आहे. तर हा होता आपल्याला असणारा ओझोन. पुढचा या ऑक्सिजन चॅप्टरमधला जो आहे तो कंपाऊंड आपल्याला सल्फर. सल्फरचा पहिला कंपाऊंड आपल्याला सल्फर डायऑक्साईड, म्हणजे कोणता तर SO2. SO2 बनवण्यासाठी आपल्याकडं या मेथड्स आहेत. पहिली मेथड जी आहे बघा, सल्फरची रिॲक्शन आपण डायरेक्टली ऑक्सिजन सोबत केली तर आपल्याला SO2 मिळतोय, म्हणजेच ओके सल्फरचं जे बर्निंग आहे आपल्याला करायचं आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये. दुसरी जी मेथड आहे सल्फाईड. सल्फाईडची रिॲक्शन तुम्ही जर H2SO4 सोबत केला तर आपल्याला मिळणारा जो कंपाऊंड आहे तो इथं आपल्याला SO2 मिळू शकतोय. तिसरी जी मेथड आहे ती आपल्याकडे आहे हा जो सल्फाईड आहे ZNS जो आहे त्या ZNS ज्यावेळेस तुम्ही ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करणार म्हणजे ऑक्सिजन सोबत बर्न करणार आहे तेव्हा ZNO आपल्याला पाहिजे तो कंपाऊंड कोणता तर SO2 इथं मिळू शकतो. हे 3 मेथड्स आहेत फ्रॉम सल्फर, फ्रॉम सल्फाईड आणि फ्रॉम सल्फाईड्स पासून. बघा याच्या फिजिकल स्टेटमध्ये बघायला गेला इट इज अ कलरलेस गॅस. हा कलरलेस गॅस आहे विथ पंजंट स्मेल, याचा उग्र वास असतोय ओके. आणि हा पॉयझनस नेचरमध्ये आहे. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर टू फॉर्म अ सल्फरस ॲसिड. हा पाण्यामध्ये सोल्युबल इझिली होऊ शकतो. त्याच्या केमिकल प्रॉपर्टी खूप मोस्ट इम्पॉर्टंट, काही मोजक्याच रिॲक्शन्स आपल्याला. SO2 ची रिॲक्शन ज्यावेळेस मी हॅलोजन सोबत करतोय म्हणजे कोणासोबत Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ चारकोल, तर त्यावेळेस मला CSO2 Cl2 ओके. तर अशा टाईपचा मला कंपाऊंड मिळतो, तो कंपाऊंड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. SO2 ची रिॲक्शन मी O2 सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड मध्ये, तर मला हा SO3 मिळतोय. मग तुम्हाला कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये ही जी रिॲक्शन ही रिॲक्शन यूज करावी लागते. रिॲक्शन विथ NaOH बेस सोबत रिॲक्शन होत असताना SO2 ज्यावेळेस मी बेस सोबत रिॲक्शन करतोय तर आपल्याला हा Na2SO3 हा प्रोड्यूस करून देतोय. नंतर Na2SO3 ची परत तुम्ही जर रिॲक्शन केला परत त्या SO2 सोबत तर आपल्याला हा NaHSO3 म्हणजे सोडियम बायसल्फाइड जो आहे तो इथं आपल्याला मिळतोय. या SO2 ची जर बघायला गेला तर आपल्याला काही रिड्युसिंग प्रॉपर्टीज आहेत, म्हणजेच काय करणार तो रिड्यूस करणार आहे. इथं बघा आयरनची ऑक्सिजन स्टेट किती आपल्याकडं +3, पण इथं किती झाली ती +2, म्हणजे त्याची ऑक्सिजन स्टेट कमी केली, म्हणजेच काय तर SO2 जो आहे इथं रिड्युसिंग एजंट म्हणून काम करायला लागलाय. इथं परत पुन्हा जर आपण बघायला गेलो तर या केसमध्ये
हा तुमचा जो KMnO4 जो आहे जेव्हा SO2 सोबत रिॲक्शन केली जाते तर या केसमध्ये तुम्ही बघू शकताय इथं Mn जो आहे तो +7 मध्ये जो होता तो Mn इथं तुमच्याकडे +2 मध्ये आला, म्हणजे त्याचं सुद्धा इथे रिडक्शन झालंय. नंतर परत पुन्हा हा I2 जो 0 मध्ये आहे तो इथे बघायला गेला तर हा याच्यामध्ये तो -1 मध्ये आला, इथं सुद्धा त्याचं रिडक्शन झालंय. तर या टाईपचे काही त्याचे रिड्युसिंग प्रॉपर्टीचे रिॲक्शन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पण रिड्युसिंग प्रॉपर्टीज दाखवण्यासाठी तो मॉइट सल्फर आपल्याला घ्यावा लागतोय. SO2च्या स्ट्रक्चरमध्ये बघायला गेला तर SO2च्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला या टाईपचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतोय की सल्फर जो आहे तुमचा त्याच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळे तो पीपाय डीपाय बॉन्ड सुद्धा फॉर्म करू शकतोय, हे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर सल्फरसाठी हे असणारे त्याचे कॅनोनिकल फॉर्म्स आहेत. याच्यामध्ये असणारा त्याचा बॉन्ड अँगल जो आहे तो कधी विचारला जाऊ शकतो तुम्हाला MST CETला, तर तो आहे 119.5 डिग्री. हे आपल्याला सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि लास्ट आहेत या सल्फर डायऑक्साईडचे युजेस. त्यामध्ये पहिला जो आहे रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर या इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जाते. ब्लिचिंग ऑफ वूल अँड सिल्क, तो हा मात्र इथं रिडक्टिव्ह ब्लिचिंग करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इट ॲक्ट ॲज अँटी क्लोर डिसइन्फेक्टंट म्हणून सुद्धा काम करू शकतोय. प्रिझर्वेटिव्ह सुद्धा तुम्ही म्हणजे प्रिझर्वेशनसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकताय. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ काही ॲसिड्स आहेत किंवा काही कंपाऊंड्स आहेत त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी तुम्ही यूज करू शकताय. आणि लिक्विड SO2 इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट टू डिझॉल्व नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल डिझॉल्व करण्यासाठी हा SO2 लिक्विड SO2 जो आहे तो सुद्धा युजफुल असतोय. नेक्स्ट याचा पुढचा जो कंपाऊंड आहे लास्ट कंपाऊंड होतो आपल्याकडे सल्फ्युरिक ॲसिड. तर या सल्फ्युरिक ॲसिडमध्ये मी जर बघायला गेलो तर सल्फ्युरिक ॲसिडचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला ही जी मेथड आहे या मेथडला कॉन्टॅक्ट प्रोसेस असं सुद्धा ओळखलं जाते आणि बोर्डासाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आहे. ही मेथड तुम्हाला 4 ते 3 मार्कासाठी विचारली जाऊ शकते, तर मोठा क्वेश्चन बनू शकतोय. तर याच्या टोटल 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे आपल्याला सुरुवातीला SO2 प्रिपेअर करून घ्यायचं आहे. म्हणताना जेव्हा मी सल्फरची रिॲक्शन करतोय ऑक्सिजन सोबत मला म्हणतोय SO2, ही पहिली मेथड. किंवा तुम्ही FeS2 सुद्धा घेऊ शकता, आयर्न पायराइट. याच्यामध्ये तुम्ही जर ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केला तर इथं सुद्धा तुम्हाला SO2 मिळतो. म्हणजे पहिली स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ SO2. माझी दुसरी जी स्टेप आहे ते SO2 पासून मला SO3 बनवायचं आहे. मग SO2 ची रिॲक्शन O2 सोबत करणार आहे. पण इथं मात्र कंडिशन कोणती आपल्याकडे, तर इन प्रेझेन्स ऑफ व्हॅनडेन पेंटॉक्साइड तुम्ही रिॲक्शन करू शकता किंवा प्लॅटिनाइज्ड ॲस्बेस्टॉस शीट तुम्ही यूज करू शकता, जेणेकरून ते SO2चं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, SO3 मध्ये होईल. तिसरी जी स्टेप आहे ते SO3 पासून मला हा बनवायचा आहे आपल्याकडे ओलम. मग ज्यावेळेस आपण बघतोय सल्फर ट्रायऑक्साईड जो आहे, जो गॅस जो आहे इट ॲडसॉर्ब इन द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲडसॉर्ब करून घेतल्यानंतर ते SO3चं कन्व्हर्जन जे आहे ते H2S2O7 त्याला आपण ओलम असं म्हणतोय, त्याच्यामध्ये हा बनतोय. आणि फायनल जी स्टेप आहे ओलमचं ज्यावेळेस मी हायड्रोलिसिस करतोय बघा H2S2O7 हायड्रोलिसिस केल्यानंतर मला मिळणारा हा H2SO4 मिळतोय. पण हा किती प्युरिटीचा मिळतोय मला, तर याची प्युरिटी असते आपल्याला 96 to 98% प्युअर जो आहे तुम्हाला इथं सल्फ्युरिक ॲसिड मिळू शकतोय. त्या सल्फ्युरिक ॲसिडच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडं. सल्फ्युरिक ॲसिड इज अ कलरलेस डेन्स ऑइली लिक्विड. हा डेन्स ऑइली लिक्विड टाईप असणारा हा केमिकल आहे. इट हॅज अ डेन्सिटी, याची डेन्सिटी वगैरे दिली गेली आहे बघा. डेन्सिटी दिली गेली आहे. नंतर फ्रीजेस सुद्धा दिले गेला आहे, म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही हवं तर तुम्ही बघून जाऊ शकताय. इट इज अ हायली करोजिव्ह अँड प्रोड्यूस सर्व बर्न्स ऑन द स्किन. ही तुम्ही चौथी सुद्धा प्रॉपर्टी बघू शकताय. या प्रॉपर्टीमध्ये काही इम्पॉर्टन्स असल्यामुळे तुम्ही याला निग्लेक्ट करू शकताय. नेक्स्ट आहे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज. त्याची पहिली जी प्रॉपर्टी आहे ती त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी. तर बघा H2SO4 जो आहे ज्यावेळेस आपण ब्रेक करतोय तो पहिला बनतोय HSO4-, म्हणजे तो एक H+ रिलीज करू शकतोय आणि दुसऱ्यांदा ब्रेक केल्यानंतर दुसरा पण H तो ब्रेक करू शकतोय. त्यामुळे अशा टाईपमुळं हा 2 H+ रिलीज करलाय. म्हणताना तुम्ही याची बेसिसिटी 2 आहे असं इथं म्हणू शकता, काय अडचण येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस हा मेटल आणि नॉन मेटल सोबत रिॲक्ट होतोय तर कोणत्या टाईपचे कंपाऊंड बनतात हे तुम्हाला बघायचं आहे. जर मी कॉपरची रिॲक्शन केली कॉन्सन्ट्रेट H2SO4 मिळणारा कंपाऊंड आपल्याला CuSO4 आणि SO2, ही एक दुसरी मेथड आहे ज्याच्यापासून तुम्ही SO2 बनवू शकता. कार्बनची रिॲक्शन जर मी केली H2SO4 सोबत मला मिळणारा कंपाऊंड आहे CO2, हा देखील तुम्ही बघू शकता. नेक्स्ट सगळ्यात मोस्ट VIMP प्रॉपर्टी बोर्डासाठी कोणती, तर डिहायड्रेशन मेथड. डिहायड्रेशन म्हणजेच काय, जिथं वॉटर दिसला तर पूर्णपणे सगळा जो वॉटर आहे तो ॲब्सॉर्ब करून घेतोय. तर इथे बघा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट.
ओके, आता आपण माहिती आहे आपल्याला हा जो फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला आपला सुक्रोजचा आहे आणि सुक्रोजमध्ये बघायला गेला तर हे 11 असणार जे तुमचे 11H2 त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे इथं जर बघायला गेला तर इथं हा 12C + 11H2 तर त्याच्यामध्ये असणारा जेवढा वॉटर मोलिक्युल आहे तो सगळाच्या सगळा तो बाहेर काढून टाकतो, म्हणजे ॲब्सॉर्ब करतोय. त्यामुळे 12C + 11H2 असा हा कंपाऊंड शिल्लक राहतोय. तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे का, कारण कधी कधी याच्यावरती न्यूमरिकल क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतोय. मग न्यूमरिकल क्वेश्चन अटेंड करण्यासाठी आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्मॅट घ्यावा लागतोय. दुसरं आहे आपल्याला रिॲक्शन विथ सॉल्ट सोबत NaCl सोबत जर रिॲक्शन केला तर NaHSO4 बनवतोय आणि जर CaF2 सोबत रिॲक्ट केला तर हा CaSO4 सुद्धा बनवू शकतोय. तर या टाईपचे काही सॉल्ट सोबत रिॲक्शन, पण मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन इथं डिहायड्रेटिंग एजंटची. नंतर शेवट आपण बघतोय त्याचे युजेस इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझरमध्ये याचा युजफुल आहे. तर अमोनियम सल्फेटमध्ये आहे. ओके, या टाईपचे युजेस आहे याच्यामध्ये. इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिगमेंट्स, पेंट्स, ओके, डायस्टफ इंटरमिडिएट्स अँड पेट्रोलियम रिफायनिंग याच्यामध्ये सुद्धा यूज आहे. हे तुम्ही यूज एकदा रीड करून काढा, वाचून काढा सगळे, जेणेकरून तुम्हाला एखाद्या विचारलं तर तुम्हाला ते लिहिता येईल. आणि हे आहेत आपल्याकडे असणारे सल्फरचे ॲलोट्रॉप्स. तर जे मी म्हणतो ते पकर्ड रिंग लाईक स्ट्रक्चर, तर या टाईपचे हे स्ट्रक्चर असते बघायला. तर आपल्याकडे सल्फरचे 2 ॲलोट्रॉप्स आहेत. एक पहिला ॲलोट्रॉप आहे आपल्याकडं रोम्बिक सल्फर आणि दुसरा जो आहे तो आहे मोनोक्लिनिक सल्फर. तर कधी कधी आपल्याला या दोन्ही सल्फरच्या ॲलोट्रॉपवरून तुम्हाला एकतर डिस्टिंग्विश पॉईंट विचारले जातात किंवा डायरेक्टली प्रॉपर्टी विचारले जातात. तर तुम्ही हे करू शकताय. कलर जर बघायला गेला तर रोम्बिकसाठी पेल येलो आहे, मोनोक्लिनिकसाठी ब्राईट येलो आहे. शेप बघायला गेला तर याचा ऑर्थोरोम्बिक आहे, त्याचा निडल शेप्ड आहे. पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट त्याचा मेल्टिंग पॉईंट जर बघायला गेला तर 285.8 केल्विन आहे, त्याचा 393 केल्विन आहे. डेन्सिटी दोघांची दिली आहे, ह्याची डेन्सिटी जास्त आहे, त्याची कमी आहे. परत पुन्हा हा इनसोल्युबल वॉटर बट सोल्युबल CS2 मध्ये सोल्युबल दोघे आहे, त्यामुळे हा डिस्टिंग्विश पॉईंट बनू शकत नाही. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर हा बघा, स्टेबल बिलो 369 केल्विन. हा 369 केल्विनच्या खाली स्टेबल आहे आणि तो जो आहे तो स्टेबल अबो 369 केल्विन, म्हणजे 369 केल्विनच्या वरती तो स्टेबल आहे. मग ॲट जर आपल्याला क्वेश्चन केला ॲट 369 केल्विन तर दोघेही स्टेबल आपण सांगू शकतोय. हा एसेट मॉलिक्यूल आहे, ह्याचं पकड रिंग लाईक स्ट्रक्चर सिमिलर वे, याचं सुद्धा पकड रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. तर या टाईपचे जे पॉईंट्स आहेत जे डिस्टिंग्विश बनू शकतात ते तुम्हाला इथं फाइंड आउट करून ठेवायचे आहेत. तर या टाईपमधून हा तुम्हाला विचारतो. तर सगळ्यात स्टेबल जर फॉर्म विचारला तर रोम्बिक सल्फर इज अ मोस्ट स्टेबल फॉर्म. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आपल्याकडं ऑक्सी ॲसिड्स ऑफ सल्फर. हे ऑक्सी ॲसिड्स ऑफ सल्फर बघण्यासाठी सुरुवातीला आपण हे जे आहेत 5 टाईपचे ऑक्सी ॲसिड यांचं स्केलेटन चेक करूया. स्केलेटन कसं असते, स्केलेटन म्हणजे ह्या स्ट्रक्चर काढायच्या आधी त्या स्ट्रक्चरचा मी सापळा दाखवतो तुम्हाला. सो सल्फॉक्झिलिक ॲसिड हे जर बघायला गेला तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एक टाईपचा ॲसिड आहे. ओके, सल्फ्युरस ॲसिड याचे आपल्याकडं टोटल 4 टाईपचे ॲसिड्स आहेत स्केलेटन असलेले. सल्फ्युरिकसाठी बघायला गेला तर आपल्याकडे याचे 3 टाईपचे ॲसिड्स आहेत. आणि डायथायोनिक ॲसिड बघायला गेला तर याचे आपल्याकडं एक वाला स्केलेटन आहे. आणि सगळ्यात पेरॉक्सी सल्फ्युरिक ॲसिड बघायला गेला तर याचे परत पुन्हा आपल्याकडे 2 ॲसिड्स आहेत. असे टोटल आपल्याकडं 11 हे सल्फरचे ऑक्सी ॲसिड्स आहेत. मग आपण 1 बाय 1 हे स्ट्रक्चर्स बघूया. तर पहिल्यासाठी स्केलेटन असणारे आपल्याकडे बघा, हा सल्फर मी काढला, त्या सल्फरसाठी एक राईट हँड एक लेफ्ट हँड असं आपण इझिली म्हणू शकतोय. दुसऱ्यासाठी मी म्हणणार आहे बघा, ओके, सल्फरसाठी एक राईट हँड एक लेफ्ट हँड अँड 2 हेड्स, म्हणजे आपण त्याला 2 डोकी काढली. नेक्स्ट सल्फ्युरिकच्या स्केलेटनमध्ये आपण बघणार आहे एक सल्फर आहे, एक राईट हँड लेफ्ट हँड 2 हेड्स अँड 2 लेग्स असं आपण इमॅजिन करू शकतोय. डायथायोनिक ॲसिडसाठी हे जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला परत पुन्हा रिपीट करायचं आहे. डन. आणि लास्ट वन जो आहे पेरॉक्सी सल्फ्युरिक ॲसिडसाठी आपल्याला पेरॉक्सी ग्रुप म्हणजे असा O'. तर या टाईपचं आपल्याकडे हे असणारे 11 सल्फरचे ऑक्सी ॲसिड्स आहेत. मग आता 1 बाय 1 आपण ते स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. सो पहिला आहे आपल्याकडं सल्फॉक्झिलिक ॲसिड. सल्फॉक्झिलिक ॲसिडमध्ये त्या सल्फरसाठी आपल्याकडे राईट हँड लेफ्ट हँड आहे. जिथं जिथं सिंगल बॉन्ड असेल तिथं फक्त आपल्याला OH ची ॲडिशन करायची आहे, म्हणजे या टाईपचं हे ॲसिडचं स्ट्रक्चर बनेल. तुम्ही इझिली याचा फॉर्म्युला सुद्धा रन करू शकताय. H2SO2 हा तुम्ही फॉर्म्युला काढू शकताय. नंतर नेक्स्ट आहे आपल्याकडं
सल्फ्युरस ॲसिडमधलं पहिलं स्ट्रक्चर आहे सल्फ्युरस ॲसिड. त्या सल्फ्युरस ॲसिडसाठी आपल्याकडे आहे एक राईट हँड, लेफ्ट हँड अँड 2 हेड्स. याच्यामध्ये सिंगल बॉन्डसाठी आपण OH लिहायचं आहे आणि जिथं का डबल बॉन्ड दिसेल तर फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला द्यायची कोणाला, ऑक्सिजनला, डबल बॉन्ड O. हे झालं पहिलं स्केलेटन. दुसऱ्या स्केलेटनमध्ये आपण बघतोय की परत पुन्हा हेच स्केलेटन आहे, फक्त मी चेंज काय करतोय, जिथं मी आता ऑक्सिजन लिहिला आहे त्या ऑक्सिजनच्या ठिकाणी मी आता सल्फरला इंट्रोड्यूस करून घेतो. बघा परत पुन्हा OH OH डबल बॉन्ड S. हा पहिला जो O असल्यामुळे तो सल्फ्युरस ॲसिड आहे आणि डबल बॉन्ड S असल्यामुळं तो थायोसल्फ्युरस ॲसिड आहे. त्याचसोबत राईट हँड, लेफ्ट हँड, 2 हेड्स. इथं आपल्याला सल्फ्युरसमध्ये असल्यामुळं खाली डबल बॉन्ड अजिबात लिहायचा नाही आहे. आता डायथायोनस, आता वेगळ्या प्रकारचं आपल्याला थोडंसं स्केलेटन बदलायला पाहिजे. मग मी काय करतो बघा, हा फर्स्ट पार्ट जो आहे तो परत पुन्हा मी रिपीट करतोय, पण चुकून सुद्धा आपण खाली डबल बॉन्ड O लिहिणार नाही. हा फॉर्म्युला आहे डायथायोनस ॲसिड. मग तुम्ही इझिली या फॉर्म्युल्यावरून तुम्ही इझिली या स्ट्रक्चरवरून तुम्ही फॉर्म्युला बनवू शकताय. H2S2 इथं हा O4 असणार आहे. पायरो सल्फ्युरस ॲसिड, परत आणखी थोडंसं काहीतरी नवीन वेगळं आपण स्केलेटनच्यामध्ये जनरेट करण्यासाठी मी काय करतोय, या 2 Sच्या मध्ये एक ऑक्सिजन इंट्रोड्यूस करून घेतो. बघा OH S डबल बॉन्ड O S डबल बॉन्ड O आणि हा असणार आहे आपल्याकडे OH. याच्यामध्ये आपल्याला बरोबर मध्ये जर मी एक ऑक्सिजन ॲड केला, तो जो ऑक्सिजन आहे ते लिंकेज जे असणार आहे ते आपल्याला कोणतं लिंकेज असणार आहे, तर पायरो. या दोघांच्या मध्ये आपण एक ऑक्सिजन टाकला, त्याला आपण SOS, इज अ पायरो लिंकेज. नेक्स्ट पुढच्या कॅटेगरीमध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे सल्फ्युरिक ॲसिड आहे, जिथं आपल्याकडे पहिलं जे स्ट्रक्चर आहे सो सल्फर आहे, हा OH, हा OH आणि वरती 2 हेडच्या ठिकाणी डबल बॉन्ड O आणि 2 लेगच्या ठिकाणी डबल बॉन्ड O. बघा हा झाला सल्फ्युरिक ॲसिड. परत पुन्हा थायोसल्फ्युरिक, जसं आपण ऑक्सिजनला काढून तिथं सल्फर जोडला होता त्याच प्रकारे इथं सुद्धा त्या ऑक्सिजनला काढून आपल्याला सल्फर जोडला की हा बनतोय तुमचा थायोसल्फ्युरिक ॲसिड. नेक्स्ट आहे आपल्याकडं पायरो. पायरो म्हणजे आपल्याकडे परत पुन्हा त्या 2 सल्फरच्या मध्ये एक आपल्याला ऑक्सिजन इन्सर्ट करायचा आहे, पण एवढाच फरक आहे, या सल्फरसाठी आपल्याकडं ओके वरती पण 2 डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि खाली 2 डबल बॉन्ड O ऑक्सिजन, असे या टाईपचं लिंकेज आहे. याला म्हणतात आपल्याला पायरोसल्फ्युरिक ॲसिड. नेक्स्ट आहे आपल्याकडं डायथायोनिक. हे एकच स्ट्रक्चर आहे, आपण रिपीट केलं होतं बघा. सो इथं OH यस स्केलेटनमध्ये आपल्याकडे या टाईपचं स्केलेटन आहे, जिथं जिथं सिंगल बॉन्ड दिसेल तिथं OH आणि जिथं डबल बॉन्ड दिसेल तिथं आपल्याला ऑक्सिजन काढायचं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे आहे डायथायोनिक ॲसिड. नेक्स्ट आपल्याकडं पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ॲसिड. हा शेवटचा पार्ट आहे, त्यामध्ये याला आपण कॅरोज ॲसिड म्हणतोय आणि पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड याला मार्शल ॲसिड. हे कॉमनली कॅरोज आणि मार्शल ॲसिड म्हणून ओळखले जातात. तर याच्या स्केलेटनमध्ये आपल्याकडे या स्केलेटनमध्ये सिंगल बॉन्डला आपण OH जोडला आहे, इथं डबल बॉन्ड O आहे आपल्याकडं, परत पुन्हा डबल बॉन्ड O आणि हा O' आणि याला H. मोनो असल्यामुळे इथं एकच आपण पेरॉक्सी ग्रुप जोडला आहे. इथं डाय असल्यामुळे आपल्याला इथं 2 ग्रुप्स कसे बनवता येतील बघा. यस डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O डॅश, परत पुन्हा O. हा जो पहिला जो पार्ट आहे तो आपल्याला परत पुन्हा रिपीट करायचा आहे, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O आणि हा असणार आहे आपल्याला कोणता, तर OH. तर अशा प्रकारे हे स्केलेटनवरून आपण हे स्ट्रक्चर ड्रॉ केलेत. आता या स्ट्रक्चरमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात की तुम्हाला डायरेक्टली 12वी बोर्डसाठी डायरेक्ट क्वेश्चन असतोय, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ. मग कोणत्याही 3 ॲसिडची नावं दिली जातील 3 मार्कासाठी. जर 2 मार्कासाठी असेल तर कोणत्याही 2 ॲसिडची नावं इथं दिली जातील. याच्यावरून आपण आपले मार्क्स मिळवू शकतोय. आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे MST CET साठी म्हणून तुम्हाला इथं एकतर लिंकेज विचारतोय. कोणतं लिंकेज आहे बघा, तर या लिंकेजमध्ये तुम्हाला मी जरा सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला तर हा जो आहे तुम्हाला SOOS या लिंकेजवरून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतोय. इवन तुम्हाला या क्वेश्चनमध्ये SS लिंकेज असा क्वेश्चन येऊ शकतोय, किंवा परत पुन्हा SOS लिंकेज असणारा तुमचा फॉर्म्युला सांगा.
ओके, किंवा यस डबल बॉन्ड यस असणारा फॉर्म्युला सांगा. तर अशा टाईपचे स्ट्रक्चर्स तुम्हाला फॉर्म्युला थ्रू विचारले जाऊ शकतात. किंवा परत पुन्हा आपण जे मागं बघितलं होतं, तर या केसमध्ये बघा इथं परत पुन्हा सॉस लिंकेज आहे आपल्याकडं, इथं एस एस लिंकेज आहे आणि इथं डबल बॉन्ड यस हा लिंकेज दिसतोय. तर या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणखी एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे इथं जर आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर याची बेसिसिटी म्हणजे काय असते, तर आपल्याकडे इथं नंबर ऑफ रिप्लेसेबल जेवढे हायड्रोजन्स आहेत ती तेवढी त्याची बेसिसिटी असते. आणि जो हायड्रोजन ऑक्सिजनला कनेक्ट आहे तोच फक्त आपण घेऊ शकतोय. कोणता, तर याच्यामध्ये बघायला गेला तर हा जो हायड्रोजन आहे तो डायरेक्टली ऑक्सिजनला कनेक्ट आहे. त्यामुळे इथं हे जे 2 हायड्रोजन आहेत हे इझिली आपण रिप्लेस करू शकतोय. त्यामुळे याची बेसिसिटी 2 आहे. असं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये मी जर बघायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी असे 2 हायड्रोजन आपल्याला दिसतात. म्हणजेच काय, ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला दिसून येईल की यांची जी बेसिसिटी आहे ती किती आहे, 2 आहे. बघा चेक करा इथं सुद्धा. पण आपल्याकडं इथं बघा OH आहे. तर याची सगळ्यांची बेसिसिटी जी आहे ती किती असणार आहे, सो 2 असणार आहे. आपल्याकडे एकमेव एक्झाम्पल आहे ज्याची बेसिसिटी 1 आहे, ते म्हणजे कॅरोज ॲसिड. एक्सेप्ट कॅरोज ॲसिड ऑल दीज आर डायबेसिक ॲसिड्स. हा एकच मोनोबेसिक आहे. हा फक्त इथला जो आहे हा तुम्ही रिप्लेस करू शकताय, पण इथला हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकत नाही. का, कारण हा पेरॉक्सिल लिंकेजला कनेक्ट आहे. म्हणजे या ऑक्सिजनच्या शेजारी आणखी एक ऑक्सिजन असल्यामुळे हा हायड्रोजन रिप्लेसेबल हायड्रोजन नाही आहे. त्यामुळे याची बेसिसिटी जी असते ती बेसिसिटी किती आपल्याकडं 1 आहे. तर हा होता आपल्याकडं पार्ट ग्रुप नंबर 16चा. ग्रुप नंबर 17 आहे आपल्याकडे कोणता, तर हॅलोजन फॅमिली. तर या हॅलोजन फॅमिलीमध्ये तुम्ही बघू शकताय याला 2 पार्टमध्ये आपण डिवाइड केले, हॅलो आणि जेन्स. हॅलो मीन्स इथं कोण आहे तर सॉल्ट्स, आणि जेन्स मीन्स बॉर्न किंवा त्याला आपण प्रोड्युसर म्हणजे सॉल्ट प्रोड्युसर आहेत ते. याच्यामध्ये आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टॅटिन आणि टेनेसाइन याच्यामध्ये बघायला गेला तर आपल्याला अबंडन्स वरून क्वेश्चन होतोय. सगळ्यात अबंडंट नेचरमध्ये असणारा जो इलेमेंट आहे तो आहे आपल्याकडे कोण आहे, क्लोरीन. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह जो आहे तो आहे तुमच्याकडे अस्टॅटिन, आणि सिंथेटिक मॅनमेड जो म्हणतोय तो आहे आपल्याकडे कोणता, टेनेसाइन. याच्या ऑकरन्समध्ये आपण बघू शकतोय फ्लोरीन जो आहे, फ्लोरीन ऑकर ॲज अ इनसोल्युबल फ्लोराइड प्रेझेंट इन अ सॉइल, बोन्स अँड टीथ ऑफ ॲनिमल्स. याच्यामधून आपल्याला फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात. फ्लोरस्पार CaF2 आहे, क्रायोलाइट Na3AlF6 आहे, आणि फ्लोर अपॅटाइट Ca3PO4 टॉईस CaF2. हे 3 फॉर्म्युले मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर क्लोराइड्स, ब्रोमाइड्स अँड आयोडाइड्स आर ऑकर इन सी वॉटर, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा ते मिळतात आपल्याला. द मेनली कंटेन्स NaCl बघा, ओके, सी वॉटरमध्ये मिळतोय. मरीन लाईफमध्ये सुद्धा आपण सी वीड्समध्ये सुद्धा आपल्याला 0.5% आयोडीन मिळतोय. आणि अस्टॅटिन जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, त्याचा हाफ लाईफ जर बघायला गेला तर 8.1 आवर इतका आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या आपण ग्रुप नंबर जर बघायला गेलो 17साठी तर NS2NP5 म्हणजे याच्याकडे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. तर हे आपल्याकडं फ्लोरीनसाठी आपण 2s2 2p5. क्लोरीनसाठी सेमच असणार आहे, फक्त या फ्लोरीनचा जो पिरियड नंबर आहे तो 2 असल्यामुळे मी इथं 2 जोडला आहे. त्याचा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. तर अशा टाईपचं आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इझिली लिहू शकतोय. नेक्स्टमध्ये मी जर बघायला गेलो तर आपल्याकडं याच्या फिजिकल काही प्रॉपर्टीज आहेत. या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत या फिजिकल प्रॉपर्टी डिस्कस करत असताना पहिली जी आहे ती फिजिकल स्टेट. फ्लोरीन आणि जो क्लोरीन जो आहे तर नॉर्मली बघायला गेला तर रूम टेम्परेचरला हा गॅस फेजमध्ये असतोय, ब्रोमीन हा लिक्विड फेजमध्ये असतोय, आणि आयोडीन जो आहे तो सॉलिड हा फेजमध्ये असतोय. तर हा आहे त्याचा फिजिकल स्टेट. नंतर ॲटॉमिक रेडियस जर मी बघायला गेलो तर ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप नंबर ऑफ शेल इन्क्रीज, ॲटॉमिक रेडियस ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीनमध्ये जी साईज जी आहे ती आयोडीनची सगळ्यात जास्त आहे. तिसरा जो आहे आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये तुम्ही जर बघायला गेला जेवढी साईज छोटी असणार आहे त्याला लागणारी एन्थाल्पी जास्त असते. म्हणताना फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनमध्ये फ्लोरीनची एन्थाल्पी सगळ्यात जास्त आहे. इलेक्ट्रोनिवडीच्या बाबतीमध्ये आपण परत पुन्हा तोच फंड आहे, ज्याची साईज जेवढी छोटी आहे त्यामुळे इव्हन तुम्ही जर बघायला गेला पिरियॉडिक टेबलमध्ये ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज, त्यामुळे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिवडीची ती कोणाची तर फ्लोरीनची आहे.
इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीची ऑर्डर थोडीशी वेगळी आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीसाठी आपल्याकडे त्याची घेण्याची पॉवर म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी सुद्धा पाहिजे आणि इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर तो अकोमोडेट करायला जागा सुद्धा पाहिजे. तर या दोन्ही पण ज्या चांगल्या ज्या कपॅसिटी आहेत त्या कोणाकडे आहेत? क्लोरीनकडे आहेत. इलेक्ट्रॉनिटी सुद्धा आहे आणि जागा सुद्धा आहे. फ्लोरीनच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी आहे पण त्याला ठेवण्यासाठी तेवढी पुरेशी जागा नाही. त्यामुळं इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ऑर्डरमध्ये क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. तर क्लोरीन जर बघायला गेला तर आपल्या पेरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी असलेला एलिमेंट आहे. पुढची प्रॉपर्टी आपल्याकडे डेन्सिटी. डेन्सिटीमध्ये आपण जर बघायला गेलो ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप जशी साईज वाढणार आहे मास सुद्धा वाढतोय आणि व्हॉल्यूम सुद्धा वाढतोय. त्यामुळे डेन्सिटी जी आहे आयोडीनची सगळ्यात जास्त आहे. मेल्टिंग पॉईंटमध्ये बघायला गेला तर हे आधीच दोन जे पहिले ते गॅस फेजमध्ये आहेत. तुमचा आयोडीन हा जो सॉलिड फॉर्ममध्ये असल्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. परत पुन्हा कलरवरून सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुमचा जो हॅलोजन आहे तो कोणत्या टाईपचा आहे. ओके, सो जर पेल येलो कलर असेल तर तो फ्लोरीन असणार आहे, ग्रीनिश येलो क्लोरीन, रेड असेल तर ब्रोमीन आणि व्हायोलेट जर असेल तर तो आयोडीन असण्याची शक्यता आहे. नंतर ऑक्सिडेशन स्टेट. आता हे जर ऑक्सिडेशन स्टेट जर बघायला गेलो तर आपण बघा म्हणू शकतोय ऑल द एलिमेंट हॅव व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय बघा NS2 NP5. म्हणजेच सगळ्यात जर मोस्ट इम्पॉर्टंट बघायला गेला तर यांच्यासाठी आपण म्हणू शकतोय ऑल हॅलोजन सगळेच्या सगळे हे ऑक्सिजन स्टेट पॉसिबल दाखवू शकतात. +1 +3 +1 +5 +7. पण याच्यामध्ये आपल्याकडे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ओके प्लस सोबतच हे -1 पण शो करतातच. पण फ्लोरीन असा एकमेव एलिमेंट आहे तो फक्त आणि फक्त -1 ऑक्सिजन स्टेट शो करू शकतोय. बाकीचे एलिमेंट्स आहेत ते -1 पासून +7 पर्यंत आपली ओके व्हॅलन्सी शो करू शकतात. नेक्स्ट आपल्याकडे बॉन्ड एन्थॅल्पी. बॉन्ड म्हणजेच काय, ज्यावेळेस हा जो आहे हा मोलेक्यूल बनतो त्या मोलेक्यूलमध्ये त्याला ब्रेक करायला लागणारी एनर्जी. याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर Cl मध्ये बघायला गेला तर तेवढी पुरेशी त्याच्याकडे असणारी फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतोय की बॉन्डची स्ट्रेंथ आहे की त्याला लागणारी एन्थॅल्पी सगळ्यात जास्त आहे. पण फ्लोरीनच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर फ्लोरीनकडे काय आहे, फ्लोरीनकडे छोट्या साईजमध्ये 2p ऑर्बिटमध्ये रिपल्शन खूप जास्त आहे. त्यामुळे त्याची एन्थॅल्पी कमी आहे. एन्थॅल्पीची ऑर्डर बघायला गेला तर क्लोरीन जो आहे तो सगळ्यात जास्त बॉन्ड एन्थॅल्पी असलेला आपल्याकडे हा म्हणजे मॉलिक्यूल आहे. Cl2 Br2 F2 आणि सगळ्यात शेवट I2. रिॲक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो इलेक्ट्रॉनिटी सगळ्यात जास्त कोणाच्या इथं तर फ्लोरीनचे असल्यामुळं त्याची रिॲक्टिव्हिटी खूप जास्त आहे. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी जर मी बघायला गेलो तर स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तुमचा तो इथं F2 म्हणून काम करते. तर F2 Cl2 Br2 I2 त्यामुळे तो F2 असतोय. हा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आपल्याकडे ॲनोमलस बिहेवियर. ॲनोमलस बिहेवियर म्हणजेच काय, एखादा जो इलेमेंट आहे आपल्या ग्रुपमध्ये असणाऱ्या इलेमेंटपेक्षा थोडंसं वेगळं बिहेवियर शो करतोय त्याला आपण म्हणतोय ॲनोमलस बिहेवियर. आता फ्लोरीनच्या बाबतीमध्ये सांगायचं गेलं तर फ्लोरीन जो आहे हा सगळ्यात स्मॉल ॲटॉमिक साईज असणारा एलिमेंट आहे. त्याची इलेक्ट्रॉनिटी सगळ्यात जास्त आहे आणि फ्लोरीनकडं 2s2 2p5 असल्यामुळं d ऑर्बिटल त्याच्याकडे अब्सेंट आहेत. ओके, आणि F बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी जर बघायला गेला तर ती कमी आहे. या काही स्पेशल प्रॉपर्टी मग फ्लोरीन जो आहे तो आपले ॲनोमलस बिहेवियर शो करतोय. इवन आपल्याकडे जर बघायला गेला तर सेकंड पिरियडचे जे एलिमेंट्स आहेत ते ॲनोमलस बिहेवियर शो करतात. नेक्स्ट आहे आपल्याकडं रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. हायड्रोजन सोबत हे हॅलोजन कसे रिॲक्ट होऊ शकतात तुम्ही बघू शकताय. H2+ जर मी X2 केला तर आपल्याकडे HX अशा टाईपचा इथं कंपाऊंड बनतोय. मग याच्यामध्ये तुम्हाला दिले बघा याच्यापेक्षा लो बॉइलिंग लिक्विड आहे. परत पुन्हा HCl HBr याच्यावर गॅसेस स्टेटमध्ये आहेत. परत तुम्ही जर बघायला गेला आता ॲसिडिक स्ट्रेंथ मला ओळखायची आहे. तर ॲसिडिक स्ट्रेंथमध्ये आपल्याला माहिती आहे की जो बॉन्ड इझिली पटकन ब्रेक होतोय तो H+ रिलीज करायला लागला आहे. HF2 HI जर बघायला गेला तर याची इलेक्ट्रॉनिटी कमी आयोडीनची असल्यामुळे हा बॉन्ड इझिली ब्रेक होतोय. त्यामुळं ॲसिडच्या बाबतीमध्ये सगळ्यात ॲसिडिक कोण आहे तर HF HCl HBr याच्यामध्ये HI हा सगळ्यात ॲसिडिक नेचरमध्ये आहे. थर्मल स्टॅबिलिटीच्या बाबतीमध्ये जर मी विचार करायला गेलो तर इझिली बॉन्ड ब्रेक न होणारा कोण आहे आपल्याकडे HF. सो HF HCl HBr मध्ये HFची थर्मल स्टॅबिलिटी खूप जास्त आहे. पुढच्या केसमध्ये पडणारा क्वेश्चन आपल्यासाठी कोणता आहे तर बॉइलिंग पॉईंटचा क्वेश्चन. आपल्याला माहिती आहे HF जो आहे लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे. बाकींच्यामध्ये गॅस फॉर्ममध्ये असल्यामुळे वंडरवॉल फोर्स काम करतोय. आणि वंडरवॉल फोर्स कुठं जास्त असतोय तर बघायला गेला तर जिथं सरफेस एरिया जेवढा जास्त तेवढं वंडरवॉल फोर्स जास्त काम करतोय. सो HI HBr HCl मध्ये HI मध्ये आयोडीन साईज खूप मोठी असल्यामुळे सरफेस एरिया खूप जास्त आहे. म्हणताना ही जी ऑर्डर आहे HCl HBr HI पासून ती रिव्हर्स पडते. त्यामुळं HF नंतर HI HBr आणि HCl. तर ही मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्डर आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा.
नंतर रिड्युसिंग कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे नॉर्मली जर बघायला गेला सो मेटल्स आर ॲक्ट एज अ रिड्युसिंग एजंट, त्यामुळे इथं जर बघायला गेलो तर आपल्याला आयोडीन जर काही मेटॅलिक कॅरेक्टर आहेत त्यामुळं रिड्युसिंग एजंटच्या बाबतीत जर बघायला गेलं तर HI हे झालं रिॲक्टिव्ह टुवर्ड्स हायड्रोजन. आता आपण ऑक्सिजन सोबत बनवूया. ऑक्सिजन सोबत ज्यावेळेस हे रिॲक्ट होतात हे काय फॉर्म करतात बघा. सो एलिमेंट फॉर्म्स मेनी ऑक्साइड्स. हे ऑक्साइड्स बनवू शकतात. जसा फ्लोरीन जो आहे OF2 आहे, O2F2 आहे. इथं जर बघायला गेला तर ऑक्सिजन नॉर्मली बघत असताना -2 स्टेट शो करतोय, पण ज्यावेळेस तो फ्लोरीन सोबत कनेक्ट केला जातोय त्यावेळेस हा +2 शो करतो. इथं हा +1 शो करते. त्यामुळे ही ऑक्सिजन स्टेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर या केसमध्ये काही क्लोरीनचे ऑक्साइड्स आहेत. या क्लोरीनच्या ऑक्साईडमध्ये तुम्ही बघू शकताय. परत पुन्हा आपल्याकडे ब्रोमिनचे आणि आयोडीनचे आहेत. तर या केसमध्ये आपल्याला एक लक्षात ठेवण्यासाठी आहे, तर तो कोणता पार्ट आहे. तर या केसमध्ये तुम्ही जर बघायला गेला हे सगळे ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द केसमध्ये हे ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं ClO2 जो आहे हा आपला एक ब्लिचिंग एजंटचं काम करतोय. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तो पेपर, पल्प अँड टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातोय. ओके. इथं परत पुन्हा जर बघायला गेला तर रिॲक्ट टुवर्ड्स मेटलमध्ये आपण म्हणू शकतोय बघा मेटलसोबत काही रिॲक्शन्स आहेत. हा NaCl बनवतोय, हा MgBr2 बनवतोय. तर या टाईपचे आपल्याकडे काही रिॲक्शन्स आहेत. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो क्वेश्चन बनतोय तो इथं आहे आपल्याकडं. तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं की आयोनिक कॅरेक्टर. इतर तुम्ही बघायला गेला तर M सगळीकडे M सेम असल्यामुळं जिथं कॅटायन सेम असतोय आपण ॲनायनकडे फोकस करतोय. आणि तर ॲनायन जर बघायला गेला तर आयोडीन हा सगळ्यात मोठा आहे. कॅटायन छोटा आणि ॲनायन मोठा ही फजान्स रूलमध्ये आपण कंडिशन बघितली आहे कोव्हॅलंट कॅरेक्टरसाठी. त्याच्याबरोबर रिव्हर्स जर बघायला गेलं हा तुमचा ॲनायन इथं छोटा आहे. त्यामुळं जर आयोनिक कॅरेक्टर जर विचारले गेले तर MFचे जास्त आणि जर कोव्हॅलंट कॅरेक्टर विचारले गेले तर MIचे जास्त असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आपल्याला काही मेटल हॅलाइड्स आहेत. त्यांचे ते हायर ऑक्सिडेशन स्टेट जे आहेत ते इथं काय शो करतात म्हणजे ते त्यांचे मॅक्झिमम कोव्हॅलंट कॅरेक्टर शो करतात. इथं काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. SnCl4, PbCl4, SbCl4, UF6 आर द मोर कोव्हॅलंट दॅन SnCl2. म्हणजे जेवढी ऑक्सिडेशन स्टेट जास्त असते तेवढं जर बघायला गेला तर या केसमध्ये तुम्हाला तेवढे त्याचे CC जास्त असतात आणि जेवढी ऑक्सिजन स्टेट कमी असते त्याचे IC जास्त असतात. तर आपल्याकडं या हॅलोजन फॅमिलीचे पहिला जो कंपाऊंड आहे मोस्ट इम्पॉर्टंट तो आहे क्लोरीन. क्लोरीन कसा प्रिपेअर केला जाऊ शकतो बघा. आपल्याला इथं HClचं ऑक्सिडेशन घडवून आणायचं आहे आणि ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी आपण इथं एक ऑक्सिडायझिंग एजंट यूज करतोय. तो कोणता आहे तर MnO2 ज्याला आपण पायरोलुसाइड सुद्धा म्हणतोय. सिमिलर वे अनेक आहे. तो आपल्याला आहे KMnO4 तो सुद्धा इथं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणूनच काम करतोय. HClचं ऑक्सिडेशन केल्यामुळं हा जो तुमचा जो Cl जो आहे इथं Cl2 म्हणून बाहेर पडतोय. म्हणजेच काय त्याचं ओके आपण इथं Cl2 प्रिपेअर केला असा याचा अर्थ होऊ शकतोय. नंतर परत पुन्हा तुम्ही जर बघायला सो क्लोरीन कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ऑन द मिक्सचर ऑफ द सोडियम क्लोराईड. तुम्ही ज्यावेळेस रिॲक्शन करताय त्यावेळेस बघा परत पुन्हा इथं तो आपल्याला काय मिळू शकतोय. इथं हा Cl2 जो आहे आपण इथं फॉर्म करून घेऊ शकतोय. परत पुन्हा हा Cl2 बनवण्यासाठी आपल्याला फेमस जी मेथड आहे त्या फेमस मेथडचं नाव आहे डिकॉन्स प्रोसेस. या ज्या रिॲक्शन्स आहेत या रिॲक्शन आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. HCl+O2 इन प्रेझेन्स ऑफ CuCl हा कॅटलिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यापासून आपण काय बनवू शकतोय Cl2 गॅस हा बनवू शकतोय. नंतर नेक्स्ट इलेक्ट्रोलायटिक तुम्ही प्रोसेसनुसार सुद्धा याच्यामध्ये आपण Cl2 गॅस बनवू शकतोय. ही प्रोसेस आहे बघा. NaCl ज्यावेळेस आपण बघतोय त्यावेळी Na+ हा Cl+ असा ब्रेक होतोय आणि ज्यावेळेस आपण ॲनोड साईडला रिॲक्शन बघतोय ॲनोड साईडला आपल्याला असा हा Cl2 गॅस बाहेर पडला तो आपल्याला दिसतोय. नेक्स्ट याच्यामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघतोय. क्लोरीनचा जो कलर आपण मगाशी सांगितला ग्रीनिश येलो गॅस आहे. हॅव्हिंग अ पंजंट स्मेल अँड सफोकेटिंग ओडर. पंजंट म्हणजे याचा उग्र वास आहे. हा पॉयझनस आहे नेचरमध्ये. इट कॅन इझिली लिक्विफाय इनटू द ग्रीनिश येलो लिक्विड अँड बॉइल्स ॲट 293 केल्विन. इट डिझॉल्व इन वॉटर टू गिव्ह अ क्लोरीन वॉटर ज्याला आपण क्लोरीन वॉटर असं म्हणतोय. केमिकल प्रॉपर्टीमध्ये काही सिलेक्टिव्ह प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहेत. या काही मेटलसोबत रिॲक्शन जिथं AlCl3 PCl3 बनला आहे मेटल अँड नॉन मेटलसोबत. अफिनिटी जर बघायला गेला तर त्याची H2 सोबत खूप जास्त आहे त्यामुळे तो HCl इझिली बनवू शकतोय. मोस्ट इम्पॉर्टंट जी रिॲक्शन आहे ती आपली आहे कुणासोबत तर अमोनियासोबत. तर अमोनियासोबत आपल्याला विचारतात ज्यावेळेस आपण इथं एक्सेस अमोनिया ॲड करतोय किंवा इथं आपण इथं एक्सेस Cl2 ॲड करतोय अशा टाईपच्या. सो पहिल्या केसमध्ये आपण ज्यावेळेस एक्सेस अमोनिया ॲड करतोय बघा
अमोनिया एक्सेस ॲड केला तर माझा बनणारा कंपाऊंड जो कोणता आहे NH4Cl आहे आणि त्यासोबत N2 गॅस बाहेर पडतोय. पण ज्यावेळेस मी एक्सेस क्लोरीन ॲड करतोय त्यावेळेस माझा बनणारा कंपाऊंड आहे NCl3, हा एक एक्सप्लोजनचं काम करतोय. म्हणजे एक्सेस अमोनिया यूज केला तर आपल्याला अमोनियम क्लोराईड मिळणार आहे आणि एक्सेस Cl2 यूज केला तर आपल्याला NCl3 मिळणार आहे. रिॲक्शन एकच आहे, फक्त एक्सेस ज्यावेळी आपण एखादी क्वांटिटी टाकतोय त्यामध्ये फरक पडणारा जो बदल आहे. ओके, म्हणजे टाकल्यानंतर आपल्याला फरक दिसतोय की इथे एक वेगळा कंपाऊंड बनला आणि इथे एक वेगळा कंपाऊंड बनतोय. सिमिलर वे तशाच टाईपमध्ये आपल्याला रिॲक्शन अल्कली सोबत सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अल्कली म्हणजेच काय, आपण NaOH सोबत रिॲक्शन करतोय. या केसमध्ये आपल्याला डायल्यूट NaOH आणि हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड NaOH अशा दोन टाईपचे आपल्याला रिॲक्शन बघायला मिळतात. ज्यावेळेस मी NaOH वापरतो पण हा NaOH माझा कोणता आहे, कोल्ड अँड डायल्यूट आहे, तर अशा केसमध्ये हा NaCl तर बनतोयच माझा, त्यासोबत NaOCl अशा टाईपचा एक आपल्याकडे कंपाऊंड बनतोय. आणि पण ज्यावेळेस मी हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड यूज करतोय त्यावेळेस मात्र NaOH सोबत रिॲक्शन केल्यानंतर मला NaCl तर बनतोयच पण बनणारा दुसरा प्रोडक्ट कोणता आहे मॅडम, NaClO3. म्हणजे इथं दोन टाईपचे आपण बघू शकतोय. कोल्ड अँड डायल्यूट कंडिशनला NaCl आणि NaOCl आणि हॉट अँड कॉन्सन्ट्रेट कंडिशनला NaCl प्लस NaClO3. म्हणजे हा पहिला प्रोडक्ट सेम आहे पण दुसरा प्रोडक्ट दोघांचे कसे आहेत, वेगवेगळे आहेत. पुढे ज्यावेळेस आपण हायड्रोकार्बन सोबत ज्यावेळेस रिॲक्शन करतोय तर आपल्याकडे असा मिथिल क्लोराईड मिळू शकतोय. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या डबल बॉन्डेड कंपाऊंड सोबत अनसॅच्युरेटेड कंपाऊंड सोबत रिॲक्ट करतोय तर असे हा आपल्याकडं त्या दोन्हीही म्हणजे डबल बॉन्डेड जो कंपाऊंड आहे तो ब्रेकआउट होऊन सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ऑक्सिडायझिंग नेचर जर बघायला गेला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमध्ये, सो क्लोरीन ऑक्सिडाइज फेरस सॉल्ट टू फेरिक. म्हणजे इथे Fe जो आहे हा +2 मध्ये आहे, ते Feला +2 मधून +3 मध्ये नेण्यासाठी हा आपल्याकडे हा Cl2 ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतोय. नंतर परत पुन्हा इथं बघा रिॲक्शन आहे आपल्याकडं सिमिलर, ही ती सुद्धा रिॲक्शन आपण रन करू शकतो. इथं ब्लिचिंग प्रॉपर्टी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. ब्लीच करणे म्हणजे काय, एखादा जो कलर्ड कंपाऊंड आहे तो कलर लेस करणे. मग या केसमध्ये आपण बघू शकतोय इथं Cl2 ज्यावेळेस पाण्यासोबत रिॲक्ट होतोय तर हा HOCl बनतोय, हा परत पुन्हा ब्रेक होतोय आणि असा नेसंट ऑक्सिजन फॉर्म करतोय. हा जो नेसंट ऑक्सिजन आहे कलर्ड कंपाऊंड सोबत जर रिॲक्ट झाला तर हा कलरलेस मॅटर बनवतोय, त्यामुळं याला ब्लिचिंग प्रॉपर्टी म्हणतात. ओके, तर हे जे आहे हे ऑक्सिडेटिव्ह ब्लिचिंग का बरं, कारण नेसंट ऑक्सिजन इथं फॉर्म झाला आहे विथ इथं H2 ॲड केल्यामुळे इथं मॉइस्ट कंडिशन इथं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढच्या केसमध्ये आपण क्लोरीनचे काही युजेस बघतोय तर आपल्याकडे प्युरिफिकेशनसाठी माहिती आहे. सो ब्लिचिंग ऑफ वूड पल्प, आता जे आपण जी ब्लिचिंग प्रॉपर्टी बघितली याच्यासोबत आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स लाईक गोल्ड अँड प्लॅटिनम याच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये यूज केले जाते. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे मॅन्युफॅक्चर ऑफ डाईज, कलर इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज, ऑर्गॅनिक कंपाऊंड सच एज CCl4, CHCl3, DDT आणि रेफ्रिजरंटमध्ये सुद्धा हा यूज केला जातोय. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो आहे आपल्याला फॉर्म्युला विचारला जातोय, फॉस्जिनचा फॉर्म्युला COCl2, टियर गॅसचा फॉर्म्युला CCl3NO2 अँड मस्टर्ड गॅसचा फॉर्म्युला Cl CH2 टॉईस CH2 टॉईस Cl. मग हा जो पार्ट आहे ओके हा तुम्हाला पार्ट करावा लागणार आहे कारण ह्याचे जे गॅसेस जे फॉर्म्स आहेत हे डायरेक्टली तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके, फॉर्म्युला थ्रू. आता शेवटचा जो कंपाऊंड आहे तो आहे हायड्रोजन क्लोराईड. ओके, हायड्रोजन क्लोराईड म्हणजेच काय, आपल्याला HClचं प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला बघा ही एक मेथड आहे, लॅबोरेटरी मेथड आहे. NaClची रिॲक्शन ज्यावेळेस मी H2 सोबत करतोय मला हा सोडियम बाय सल्फेट मिळतोय, त्यासोबत HCl गॅस बाहेर पडतोय आणि ज्यावेळेस परत पुन्हा मी त्यामध्ये एक्सेस NaCl टाकणार आहे त्यावेळेस मला परत पुन्हा हा HCl मिळतोय. तर ही त्याची एक प्रोसेस आहे ज्याच्यापासून आपण हायड्रोजन क्लोराईड बनवू शकतोय. या हायड्रोजन क्लोराईडमध्ये याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. याचा सुद्धा जो हायड्रोजन क्लोराईड बघायला गेला तर कलरलेस आणि पंजंट स्मेलिंग असणार हा गॅस आहे. बाकीच्या अदर प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही बघू शकताय. नंतर याच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काही रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तर HClची रिॲक्शन ज्यावेळेस मी H2O सोबत करतोय तर आपल्याला हा H3O+ आणि Cl- बाहेर पडतोय. इथं जर बघायला गेला HClचं कामच आहे इट प्रोड्यूस H+ आहे, त्यामुळे हा जो H2O तो H+ घेतोय आणि हा H3O+ बनतोय आणि हा Cl- बाहेर पडतोय. यानंतर परत मला जर बघायला गेला रिॲक्शन अमोनियामध्ये, अमोनियासोबत ज्यावेळेस मी HClची रिॲक्शन करतोय हा अमोनियम क्लोराईड बनतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बघताय ओके तर ही रिॲक्शन आपल्याला इथं बघायला मिळते. हायड्रोक्लोरिक ॲसिड रिॲक्ट विथ अमोनिया अँड गिव्ज अ व्हाईट फ्युम्स ऑफ अमोनियम क्लोराईड. ओके, अमोनियम क्लोराईडच्या बॉटलच्या भोवती आपल्याला व्हाईट फ्युम्स दिसतात तर ते व्हाईट फ्युम्स याचेच असतात अमोनियम क्लोराईडचे.
तर याच्यामध्ये बघू शकता आपण रिॲक्शन विथ नोबेल गॅस. नोबेल गॅस तुम्ही कोणाला म्हणताय, जर असे मेटल ज्यांची रिॲक्टिव्हिटी खूप कमी असते, मग या मेटलसोबत रिॲक्शन करण्यासाठी ओके पर्टिक्युलर आपल्याला ॲक्वा रिजिया ही कंडिशन यूज करावी लागते. मग नेमकं ॲक्वा रिजिया म्हणजे काय असणार आहे, तर याच्यामध्ये 3 पार्टमध्ये HCl असतो आणि 1 पार्ट HNO3 असतोय. हे ॲक्वा रिजिया दोन्हीही कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स असतात. इथं बघायला गेला तर इथं गोल्ड सोबत रिॲक्शन आहे आणि प्लॅटिनम सोबत रिॲक्शन आहे. गोल्ड सोबत हा AuCl4- अशा टाईपचा कंपाऊंड बनवतोय आणि पीटी सोबत हा प्लॅटिनम सोबत PtCl6- अशा टाईपचा कंपाऊंड होतोय. इथं जो तुम्हाला क्वेश्चन विचारतो, कसा क्वेश्चन विचारतोय, तर इथे NO3 जो मायनस आयन जो आहे त्याचं कन्व्हर्जन जर बघायला गेला तर ते NO+ मध्ये आहे. या केसमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते की चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, ती तुम्ही इझिली काढून ती तुम्ही सांगू शकताय. तर या केसमध्ये नायट्रोजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती बघा चेक करा किती आहे, इथं +5 आहे आणि इथं जर तुम्ही बघायला गेला तर इथं किती आहे, तर इथं हा +3 मध्ये आहे. ओके, तर चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही इथं सांगू शकताय. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडं ऑक्सी ॲसिड्स ऑफ क्लोरीन. जसं आपण ऑक्सी ॲसिड्स ऑफ सल्फर बघितले तर त्याच टाईपच्या आपल्याला ऑक्सी ॲसिड्स ऑफ क्लोरीन सुद्धा आहेत. ओके, तर या टाईपचे हॅलोजन्स बघा ऑक्सी ॲसिडमध्ये आपण बघू शकतोय हॅलोजन फॉर्म सेव्हरल ऑक्सी ॲसिड्स. ओके, हा थोडासा थेरॉटिकल डाटा आहे. याच्यानंतर आपण रिअल जे आपल्याला असणारे ऑक्सी ॲसिड्स आहेत तुम्ही इथं बघू शकताय. हा आपल्याला HOCl आहे पहिल्यांदा, हायपोक्लोरस ॲसिड, दुसरा आला आहे आपल्याकडं क्लोरस ॲसिड, तिसरा क्लोरिक ॲसिड आणि हा पर क्लोरिक ॲसिड. तर याच्यावरून आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर ते कोणत्या टाईपचे क्वेश्चन असतात ते तुम्ही बघू शकताय. सो आपण पहिला जो क्वेश्चन आहे आपण थोडंसं मागं जाऊया. पहिला जो क्वेश्चन आहे तुम्हाला विचारत होते सगळ्यात ॲसिडिटी जास्त कोणाची आहे, तर जेवढी ऑक्सिडेशन स्टेट जास्त असते तेवढी तो ॲसिडिक असतोय. इथं बघायला गेला तर हा जो क्लोरीन आहे आपला +1 मध्ये आहे. इथं हा जर बघायला गेला तर हा +3 मध्ये आहे. इथं हा +5 मध्ये आहे आणि इथं हा +7 मध्ये आहे. त्यामुळे इथं ॲसिडिटी जर बघायला गेला सगळ्यात जास्त आहे पर क्लोरिक ॲसिड हा सगळ्यात ॲसिडिक नेचरमध्ये आहे. नंतर काही इंटर हॅलोजन कंपाऊंड आपल्याला एक नोट असते. राईट नोट ऑन इंटर हॅलोजन कंपाऊंड. द हॅलोजन कंबाइंड्स विथ अनदर हॅलोजन ॲटम इज कॉल्ड ॲज अ इंटर हॅलोजन. बघा मग Cl आणि F हे दोन्ही पण हॅलोजन्स आहेत. नंतर Br आणि F दोन्ही पण हॅलोजन्स आहेत. तर हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनसोबत कंबाईन होतो त्यावेळी आपण त्याला काय म्हणतोय, इंटर हॅलोजन कंपाऊंड. आणि हे दाखवण्यासाठी आपण एक पर्टिक्युलर सिम्बॉल वापरतो, तो आहे आपल्याला XX-N. मग त्याचे काही टाईप्स आहेत बघा, XX-, XX-3, XX-5, XX-7. तर हा जो आहे हा कायम नंबर ऑर्डर्स असतो, तुम्ही लक्षात ठेवा. मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम जे किती आहेत बघा 7 आणि तो एक 8. तर या टाईपचे आपल्याकडे असणारे तर या टाईपचे आपल्याकडे असणारे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स बनतात. हे काही इंटर हॅलोजनचे कंपाऊंडचे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही बघू शकताय. XX- मध्ये ClF, BrF, BrCl, ICl, IBr आहे. XX-3 मध्ये आपल्याकडे ClF3, BrF3, IF3 आहे. XX-5 मध्ये आपल्याला ClF5, BrF5, IF5 आणि सगळ्यात शेवट XX-7 मध्ये एकच मॉलिक्युल आहे आपल्याला IF7. तर या टाईपचे त्याचे असणारे हे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहेत. तर त्या इंटर हॅलोजन कंपाऊंडचे काही जनरल इथं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण बघू शकतोय. त्या इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये सांगायला गेला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला काय बघा, द कंपाऊंड इज कन्सिडर्ड टू बी द हॅलाइड ऑफ X. ओके, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स हॅव इवन नंबर ऑफ ॲटम्स. याच्यामध्ये टोटल नंबर काउंट केला XX- 2 येते, XX-3 हे तर 4 येते. तर या टाईपचे इवन नंबर्स असतात. नंतर याच्या प्रॉपर्टीमध्ये आपण जर बघायला गेलो तर द प्रॉपर्टीज ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर द जनरली इंटरमिडिएट बिटवीन द दोज ऑफ हॅलोजन्स. ते हॅलोजनच्या मध्ये प्रॉपर्टी शो करतात. द सेंट्रल हॅलोजन एक्झिबिट डिफरंट ऑक्सिजन स्टेट्स इन द डिफरंट इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. द नंबर ऑफ X-, हा जो X- असतोय इट इज ऑलवेज, हा तुम्ही बघायला गेला तर हा ऑलवेज ऑड नंबर असतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं दे आर डायमॅन्टिक इन नेचर. का, कारण ज्यावेळेस आपण यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सोबत बघतोय की यांचे नंबर ऑफ ॲटम्स बघतोय त्यावेळेस सगळ्यांचा जर इवन नंबर इलेक्ट्रॉन आल्यामुळं एकही अनपेड शिल्लक नसतो. त्यामुळे सगळेच्या सगळे कसे असतात, डायमॅन्टिक नेचरमध्ये असतात. तर या टाईपचे काही स्पेशल इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहेत तुम्ही बघू शकताय. त्यांचा कलर वगैरे दिलाय तो तुम्हाला पाठ करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोर्ड परीक्षेला इझी जाईल. तर या काही डायरेक्ट मेथड्स आहेत. या मेथडमध्ये आपल्याला ही एक मेथड इम्पॉर्टंट आहे, Cl2+F2 इट गिव्स ClF आणि Cl2+F2 इट गिव्स ClF3. म्हणजे जर मी एक्सेस F2 जर यूज केला तर हा ClF3 बनतोय, हा तुम्हाला दाखवायचा होता. ओके, तर या टाईपचे काही आपल्याला रिॲक्शन्स आहेत.
परत पुन्हा आपण एक्स डॅश आणि एक्स डॅश 3 मध्ये या टाईपचे काही आपल्याला परत पुन्हा रिॲक्शन्स बनतात, ती देखील तुम्ही बघू शकताय. आणि आपल्याकडं जो आपल्याकडं एक्झाम्पल जे आहे त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही वेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट विचारली जाऊ शकते किंवा नंबर ऑफ लोन पेअर्स विचारले जाऊ शकतात. तर या टाईपचा डाटा आहे, आपण इझिली रन करून तो काढू शकतोय. आणि यूज ऑफ इंटरव्ह्यूजन कंपाऊंडमध्ये या टाईपचे तुम्ही यूज बघू शकताय. ओके, हे जे यूज आहेत हे तुम्ही यूज जर लिहिला तर तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळून जातील. तर या टाईपचे यूजेस तुम्हाला इथं करायचे आहेत. एक्स डॅश आणि हा एक्स डॅश 3चा आहे. ओके, शेवटची जी फॅमिली आहे ती आपल्याकडे आहे नोबेल गॅस फॅमिली. त्याला इनर्ट गॅस सुद्धा म्हणतात, झिरो ग्रुप सुद्धा म्हणतात. तर या टाईपचे डिफरंट नावं त्याला आहेत. तर याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारतो आपल्याला की नोबेल गॅसमध्ये सगळ्यात मोस्ट अबंडंट एलिमेंट कोणता, तर तो कोणता आहे, आर्गॉन इज अ मोस्ट अबंडंट एलिमेंट. नंतर बघायला गेला तर आर्यन हा जो आहे हा एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे ज्याचा हाफ लाईफ आहे 3.8 डेज. आणि शेवटचा जो ओजी जो आहे ऑर्गनेसॉन हा एक सिंथेटिक एलिमेंट आहे आणि त्याचा जो हाफ लाईफ आहे तो आपल्याला आहे 0.7 मिली सेकंड्स. यातून जर क्वेश्चन आला तर मोस्ट अबंडंट एलिमेंट कोणता, तर तो आहे ऑर्गॉन. पुढच्यामध्ये आपण बघतो ऑकरन्स. ऑल नोबेल गॅसेस एक्सेप्ट रेडॉन ऑकर इन ॲटमॉस्फिअर, देअर अबंडन्स इज 1%. रेडॉनला सोडला तर रेडॉनच्या वरचे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन पर्यंत. ओके, याच्यामध्ये जर बघायला गेला तर ते सगळेच्या सगळे गॅस फॉर्ममध्ये आहेत, बाकी सगळे इथं. ओके, जसं आम्ही बॉटमला जाईल त्या बॉटमला आपल्याला हा लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा दिसतोय. हेलियम अँड निऑन आर फाउंड इन मिनरल्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिन. हेलियम अँड निऑन जे आहेत ते रेडिओ ॲक्टिव्ह ओरिजिनमधून मिळतात. ओके, म्हणजे तो पिंच ब्लेंड असेल, मोनाझाईट असेल किंवा क्लिवाईट असेल, तर यातून हे जे गॅस आहे ते बाहेर पडतात. हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ह्याचं ऑक्टेट पूर्णपणे कंप्लीट असल्यामुळे आपण म्हणू शकतो NS2NP6. तर या टाईपचं ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, तुम्ही बघू शकताय. ओके, इथं पिरियड नंबर आपण जर जोडत गेलो तर S2SP6 म्हणजे आपण म्हणू शकतोय 2S2 2P6, 3S2 3P6. लास्ट जो आहे आपल्याकडं तो आपण म्हणू शकतोय इथं 6S2 6P6. इव्हन आपल्याकडे शेवटचा जो आहे 7S2 7P6 118 नंबरचा एलिमेंट आपण हा असा सांगू शकतोय. यानंतर आपण बघू शकतोय याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस ॲज युजल ऑन मुव्हिंग डाऊन द ग्रुप, नंबर ऑफ शेल इन्क्रीज, साईज ऑल्सो इन्क्रीज म्हणताना हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉनमध्ये झेनॉनचे सगळ्यात जास्त आहे. ओके, शेवटचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण त्यांची प्रॉपर्टी डिस्कस करत नाही. इथं एन्थाल्पीमध्ये बघायला गेला तर सगळ्यात जास्त हायेस्ट एन्थाल्पी जी आहे अख्ख्या पिरियड टेबलमध्ये ती कोणाची आहे तर हेलियमची आहे. त्यामुळे हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन जसं जसं आपण खाली जाणार तसं एन्थाल्पी जी आहे ती कमी होणार आहे. मेल्टिंग बॉइलिंग पॉईंटच्या प्रायोरिटीमध्ये बघायला गेला तर झेनॉन जो आहे तो आपल्याकडं हा सगळ्यात जास्त मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट असणार आहे, हिलियमचा सगळ्यात कमी आहे. आणि लिक्विफिकेशन टेंडन्सी म्हणजे आपण त्याला ॲग्लोमरायझेशन असं म्हणतोय. जसं जसं मी बॉटमला जातोय मॉलिक्यूल जे आहे ते एकमेकाच्या जवळच जातात आणि एकमेकाच्या जवळ आल्यामुळं गॅसचं कन्व्हर्जन तर लिक्विड फॉर्ममध्ये होतंय. म्हणताना झेनॉन जो आहे तो आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये दिसायला लागतोय. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीच्या बाबतीमध्ये जर बघायला गेला तर यांना इलेक्ट्रॉन गेन करायची गरज नाही, पण आपल्याला इथे वेगळा टाईपचा क्वेश्चन विचारला जातोय की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी पॉझिटिव्ह कोणाची सगळ्यात जास्त आहे. तर या केसमध्ये निऑन जो आहे त्याची सगळ्यात लार्जेस्ट पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, हे सगळेच्या सगळे जे आहेत हे मोनो ॲटॉमिक नेचरमध्ये असतात. दीज आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये स्पेरिंगली सोल्युबल असतात. याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट बघायला गेला तर तो कमी असतोय. फर्स्ट नोबेल गॅस जो आहे, नॉर्मली जर नोबेल गॅस बघायला गेला तर तो कंपाऊंड बनवणार नाही आहे कारण तो ऑक्टेट कंप्लीट असलेला हा ग्रुप आहे. पण फर्स्ट जो नोबेल गॅस आहे तो जो आहे ज्याचा एक कंपाऊंड आहे तो कंपाऊंड XCPTF6 तो कोणी डिस्कवर केला तर तो आहे आपल्याकडं नील बार्टलेट यानं हा पहिला नोबेल गॅसचा असणारा कंपाऊंड आपल्यासाठी डिस्कवरून दिला. ओके, तो जर बघायला गेला ऑरेंज येलो क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये तो आढळून आला. नंतर आपल्याकडं झेनॉनचे काही कंपाऊंड्स आहेत जे आपण प्रिपेअर करू शकतो. XCF2, XCF4 आणि XCF6 हे एवढेच कंपाऊंड्स आपल्याकडं नोन फॉर्ममध्ये आहेत. ओके, त्यामध्ये आपण पहिला XCF2 जर मला बनवायचं असेल तर Xc + F2 नियर अबाउट हिअर 400 डिग्री सेल्सिअसला आपल्याला XCF2 बनतोय. नंतर परत पुन्हा आपल्याकडं बघायला गेला तर परत पुन्हा 5 to 6 ॲटमॉस्फिअर तुम्ही जर प्रेशर ठेवला तर XCF4 बनतोय. इलेक्ट्रिकल डिस्चार्ज थ्रू सुद्धा आपण XCF4 बनवू शकतोय आणि शेवट हा लो टेम्परेचर आपल्याला XCF6 बनवू शकतोय. तर आपल्याकडं नोन असणारे XCF2, XCF4 आणि XCF6 हे तीनच
फ्लोरीन कंटेनिंग, ओके, त्याला आपण म्हणू शकतो की या केसमध्ये झेनॉन फ्लोराईडचे हे 3च आपल्याला कॅटेगरीज असलेले कंपाऊंड्स आहेत. पुढच्या केसमध्ये आपण बघतोय केमिकल प्रॉपर्टीमध्ये, समजा माझ्याकडे XeF2 आहे. जर मी त्याचं कंप्लीट हायड्रोलिसिस केलं आणि पार्शल हायड्रोलिसिस जर मी केला तर कोणकोणत्या टाईपचे माझ्याकडे प्रोडक्ट बनू शकतात. आता हायड्रोलिसिसमध्ये XeF2 अंडरगोज हायड्रोलिसिस टू फॉर्म HF. जर मी याला हायड्रोलाइज केला तर मला हा काय बनू शकतोय, HF हा देऊ शकतोय. नंतर ज्यावेळेस मी त्याची रिॲक्शन PF5 सोबत करतोय तर आपल्याला हा XeF2.PF5 अशा टाईपचा कंपाऊंड मला सुद्धा तो बनवून देऊ शकतोय. तर परत पुन्हा आपल्याला हा झेनॉन ट्रायऑक्साईड XeO3, तर या टाईपचा आपल्याकडे एक कंपाऊंड आहे. इथं जर तुम्ही बघायला गेला, ज्यावेळी मी फ्लोराईडची रिॲक्शन करतोय म्हणजेच काय, XeF4 ची ज्यावेळेस मी रिॲक्शन करतोय पाण्यासोबत तेव्हा मला हा Xe आणि XeO3 अशा टाईपचा आपल्याला इथं कंपाऊंड दिसतोय. इवन ज्यावेळेस मी XeF6 रिॲक्ट करू शकतोय त्यावेळेस सुद्धा मला XeO3 हा जो आहे त्याला आपण झेनॉन म्हणू शकतो ट्रायऑक्साईड, तो सुद्धा आपल्याला इथं मिळू शकतोय. आणि ऑक्सी फ्लोराईडमध्ये झेनॉनचे काही ऑक्सी फ्लोराईड XeOF2 आहे, XeO2F2 आहे, XeO3F2 आहे आणि XeO2F4 या टाईपचे ऑक्सी फ्लोराईड्स आहेत झेनॉनचे. आपल्याकडं मोस्ट इम्पॉर्टंट केसमध्ये जो क्वेश्चन विचारतोय पार्शल आणि कंप्लीट हायड्रोलिसिसचा एक क्वेश्चन असतोय. तर या केसमध्ये आपण बघू शकतोय ज्यावेळेस तुम्ही XeF4 आणि XeF6 पार्शल हायड्रोलिसिस करताय, सो XeF4 चा प्रोडक्ट आहे XeOF2 आणि XeF6 चा प्रोडक्ट आहे आपल्याला XeOF4. तर हे प्रोडक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणाचे ते पार्शल हायड्रोलिसिस. तर कंप्लीट हायड्रोलिसिसचा जो प्रोडक्ट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट ज्या केसमध्ये बनतोय की बाबा ही जी रिॲक्शन जी आहे झेनॉन ऑक्सी फ्लोराईड जो आहे SiO2 सोबत कसा रिॲक्ट होतोय तो तुम्हाला दाखवायचा आहे. तर हा बघा, हा इथं आपल्याला XeOF2 आणि XeOF2 अशा टाईपचे दोन म्हणजे सिमिलर टाईपचा कंपाऊंड बनतोय ज्यावेळेस मी SiO2 सोबत रिॲक्शन करतोय आणि त्याचं हायड्रोलिसिस करतोय. तर हे जे आहे हे कंप्लीट हायड्रोलिसिस आहे, त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हे पार्शल हायड्रोलिसिस आहे. तर या टाईपमध्ये आपण बघतोय की झेनॉनचे काही कंपाऊंड्स XeF2 आहे, XeF4 आहे, XeF6 आहे, XeO3 आणि XeOF4 यांचे ऑक्सिडेशन स्टेट्स दिलेत आणि यांचे हे स्ट्रक्चर्स दिलेत. या स्ट्रक्चरवरून तुम्हाला बघू शकताय की हा जो आहे XeF2 इज अ लिनियर इन शेप, XeF4 जो आहे तो हा स्क्वेअर प्लेनर आहे, XeF6 जो आहे तो डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल आहे कारण एक इथं लोन पेअर येतोय, XeO3 जो आहे तो ट्रायगोनल पिरॅमिडल आहे आणि XeOF4 जो आहे तो स्क्वेअर पिरॅमिडल आहे. तर या टाईपचे त्याचे जॉमेट्रिकल शेप्स आहेत आपल्याकडं. आणि शेवटच्या पार्टमध्ये आपण बघतोय की युजेसमधून तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो एका मार्कासाठी येऊ शकतोय. त्यासाठी तुम्ही 2 पॉईंट्स केले पाहिजेत आणि जर 2 मार्कासाठी आलं तर मिनिमम 4 पॉईंट्स तुम्ही केले पाहिजेत. हिलियमचा जो बेस्ट यूज जो आहे बघा, मिक्सचर ऑफ हिलियम अँड O2 इज यूज्ड फॉर आर्टिफिशियल ब्रिथिंग ॲज अ अस्थमा पेशंटसाठी यूज केला जातोय. मिक्सचर ऑफ हिलियम अँड O2 यूज फॉर द रेस्पिरेशन इन सी डायव्हर्स. हा हिलियम आणि O2 जो आहे जे डीप सी डायव्हर्स आहेत, समुद्राच्या पाण्याखाली जे जातात त्यांच्या पाठीमागे एक सिलेंडर असते, त्या सिलेंडरमध्ये जर बघायला गेला तर हा He आणि O2 हा जो आहे हा गॅस भरला जातोय. ओके, नंतर फॉर फिलिंग बलून फिलिंगसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकताय. नंतर आपल्याकडे आहे हिलियम इज यूज्ड फॉर द प्रोड्युसिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर. ओके, तर आपल्याला यातून काही सिलेक्टिव्ह 3-4 पॉईंट्स जे आहेत ते जे तुम्हाला इझी आहेत ते बोर्डासाठी तुम्हाला इथं पिकअप करून ते लक्षात ठेवायचे आहेत. नंतर आपण बघू शकतो निऑनसाठी जर मी बघायला गेलो, निऑन डिस्चार्ज लॅम्प्स अँड साईन्स म्हणजे सिग्नल देण्यासाठी यूज केले जातात. त्याचसोबत जर मी बघायला गेला तर निऑन जो आहे मिक्सचर ऑफ निऑन हिलियम इज यूज इन अ सर्टन प्रोटेक्टिव्ह इलेक्ट्रिकल डिव्हाइस. ओके, व्होल्टेज स्टॅबिलायझर अँड करंट रेक्टिफायर जे आपल्याकडे सिग्नल देणारे काही डिव्हाइस असतात त्यांच्यामध्ये हे यूज केले जातात. फॉर प्रोडक्शन ऑफ लेझर्स आणि फ्लोरोसन ट्यूब हे तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आणि ऑर्गॉनसाठी जर मी बघायला गेलो फॉर प्रिपेरिंग इनर्ट ॲटमॉस्फिअर फॉर वेल्डिंग म्हणजे काही हायलाईट जे असणारे तुमच्याकडे असणारे युजेस आहेत ते तुम्हाला ॲक्च्युली पाठ करून गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून तेवढंच आपल्याला इथं लिहायचं आहे. ओके, सो मिक्सचर ऑफ 85% argon and 15% N2 is filled in the electrical bulb to increase the life of filament. फिलामेंटची लाईफ वाढवण्यासाठी हे मिक्सचर भरलं जाते.
नंतर फिलिंग ऑफ फ्लोरोसेंट ट्यूब्स अँड रेडिओ वॉल्स. इट इज अ मिक्सचर विथ निऑन टू गेट लाईट ऑफ व्हेरियस कलर्स. हे जे आपण कलर्स जे म्हणतोय, कलर बँड्स याच्यामध्ये लाईटमध्ये, तिथे सुद्धा प्रोड्यूस करण्यासाठी हा ऑर्गॉनचा यूज केला जातोय. तर अशा प्रकारे जर बघायला गेला तर आपल्याकडं असणारा हा पी ब्लॉक खूप मोठा आहे, पण तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे जेवढा पार्ट तुम्हाला करता येईल त्यातला. कारण भरपूर असा पार्ट आहे की रिॲक्शन थ्रू येईल, भरपूर असा पार्ट आहे की डायरेक्ट तुम्हाला ॲज अ थेरॉटिकल म्हणून येईल, काही युजेस आहेत, काही डेफिनेशन्स आहेत. हे तुम्ही नक्की पाठ करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी नक्की याचा फायदा होईल. ओके, थँक्यू सो मच.